नमस्कार. खरं तर मी तुमच्या सगळ्यांपेक्षाच वयाने आणि अनुभवाने लहान आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही शिकवायला नाही आली आहे. फक्त माझ्याकडे कदाचित तुमच्यापेक्षा जास्त एखाद्या विषयाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवायला आली आहे. सो काही चुकलं मागलं तर छोटी समजून माफ करा. बरं, आपण सुरुवात अशी करूया की डायरेक्ट प्रश्न विचारते, तुमच्यापैकी कोणी कोणी आपलं मृत्यूपत्र केलेलं नाही? सगळ्यांनीच नाही नाही केलेलं नाहीये. वृत्तीपत्र आणि एखाद दुसरं आपल्याला कारण कळलं तर बरं होईल की अजून मृत्यूपत्र न करण्यामागचं कारण काय आहे? किंवा त्याचं सपोज ज्ञान अजून म्हणजे गरज काय आहे बाबा, एक दोनच मुले आहेत आपले, तेच समजूतदार आहेत अशा प्रकारे. चला, आज आपण सगळ्याच बाबतीत सविस्तर जाणून घेऊया. म्हणजे बघा, आपण जगत असतो पण आपलं जगणं सोपं व्हावं यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. आटोकाट प्रयत्न करतो म्हणजे आपण नक्की काय करतो? अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या मदतीने आपलं आयुष्य, आपलं जगणं सोपं होईल असं आपल्याला वाटतं? कोणी उत्तर देऊ शकेल की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्या मदतीने आपलं आयुष्य सोपं होईल असं आपल्याला वाटतं? पैसा. करेक्ट. प्लॅनिंग. ओके, चांगलं. प्रत्येकाने आपापल्या परीने योग्य उत्तर दिलंय. पण आज या विषयाच्या अनुषंगाने माझं जे उत्तर आहे ते म्हणजे सोय. आपण कुठलंही हातात काम घेतो ते सोप्या पद्धतीने पूर्ण व्हावं किंवा एकंदरच आपलं आयुष्य सोपं व्हावं यासाठी प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला आपली सोय बघत असतो. म्हणजे बघा, आपल्याला जगायला काय लागतं? भरपूर खर्च करावा लागतो. त्या खर्चाची सोय आपण पैसा कमवून, संपत्ती साठवून करतो. म्हणजे आपल्या या वर्तमानाची सोय म्हणून तर आपण पैसा कमवतोच, पण आपल्या मनात कुठेतरी एक विचार असतो की आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपण थोड्याफार प्रमाणात का होईना सुरक्षित करून ठेवूया. म्हणजे आपल्या वर्तमानाची सोय आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची सोय म्हणून आपण ही संपत्ती कमावून ठेवतो. एवढं काबाड कष्ट करतो, पै जमावतो, आपली संपत्ती तयार करतो. म्हणजे काय करतो? हा तुमच्या सगळ्यांचा एक अनमोल वारसा आहे ना, आणि हा वारसा तुम्हाला तुमच्या पिढीकडून तुमच्या पुढच्या पिढीकडे द्यायचा असतो. पण मग या वारसाचं हस्तांतरण जे आहे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण किती सोपा करतोय? म्हणजे पैसा गोळा करून त्यांच्या भविष्याची सोय करतोय, पण तो पैसा त्यांच्यापर्यंत पोचवण्याची सोय आपण काय करतोय? तर या सोयीचंच नाव आहे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र लिहून ठेवायचं. म्हणजे बघा, एक साधा हिशोब आहे. संपत्ती आहे तर त्याला मालक हवा. मालक मेला की त्या संपत्तीचं काय? ती अशीच बेवारच नाही राहू शकत. म्हणजे त्याला नवीन मालक हवा. मग हा नवीन मालक येणार कसा? त्याची नेमणूक कशी होणार? तर त्याला दोनच पर्याय आहेत. एक तर ओरिजिनल मालकांनी आपल्या मृत्यूच्या आधी लिहून ठेवायचं की नवीन मालक कोण असेल, आणि ते जर का लिहून ठेवलं नसेल तर मग मात्र सरकारला आणि कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागतो. आता या दोन्ही पर्यायांचा नक्की अर्थ काय आहे, यातले फायदे तोटे काय आहेत, हे सगळं जाणून घेऊया. त्यासाठी आधी मुळात मृत्यूपत्र म्हणजे काय, ते कधी करायचं, ते कोणी करायचं, ते कसं करायचं, ते केलं नाही तर त्याचे काय परिणाम होतात, या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले मृत्यूपत्र म्हणजे काय? अगदी ढोबळमानाने सोप्या आणि स्पष्ट शब्दात व्याख्या करायची झाली तर एखादी व्यक्ती त्याच्या संपत्तीचं वाटप त्याच्या मृत्यूनंतर कुणाच्या नावे, कशा प्रकारे, किती प्रमाणात केलं जावं हे आपल्या मृत्यूच्या आधी लिहून ठेवते. याला मृत्यूपत्र म्हणतात. आता कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर कायद्यात मृत्यूपत्राबाबत फक्त मृत्यूपत्र लिहिलेलं असावं एवढंच मेन्शन केलेलं आहे. मग ते मृत्यूपत्र हस्तलिखित असावं, ते नोटराइज्ड केलेलं असावं किंवा ते रजिस्टर्ड केलेलं असावं असं काही स्पेसिफिक लिहिलेलं आहे का? तर तसं काहीही नाही. तुम्ही ते नुसतं लिहून ठेवलेलं असलं, ते नोटराइज्ड केलेलं असलं किंवा रजिस्टर्ड केलेलं असलं नसलं, कुठल्याही प्रकारचं मृत्यूपत्र हे कायदेशीर ग्राह्यच धरलं जातं. फक्त ते कसे लिहायचं
याचे काही निकष आहेत. ते निकष जेव्हा पूर्ण होतात मग ते कुठल्याही स्वरूपातलं असलं तरी ते कायद्याने ग्राह्यच धरलं जातं. पण आता इथे आधी आपण जाणून घेऊया की मृत्यूपत्र कधी करायचं. मगाशी प्रश्न विचारला तर तुम्ही सगळेच माझ्या मते सगळेच रिटायर्ड आहात, 60च्या वरचे आहात, ठीक आहे. अजूनही तुम्ही मृत्यूपत्र केलेलं नाही आहे. प्रत्येकाचे ना याच्या मागचे विचार वेगळे असतात. खरं तर मला मृत्यूपत्र या शब्दाबद्दलच तक्रार आहे. कारण जिथे मृत्यू हा शब्द येतो तिथे आपोआप नकारात्मकता येते. म्हणजे माझ्याही क्लायंट्सच्या घरी मी असे काही एक्सपिरियन्सेस बघितले की जिथे मृत्यूपत्र लिहून ठेवा असा नुसता सल्ला जरी दिला तरी असे ना मस्त भारदस्त डायलॉग्स ऐकायला मिळतात. सरस्वतीचा वास असतो जिभेवर, मीच काय माझ्या हाताने माझं मरण लिहून ठेवू का? किंवा तुम्हाला काय, तुम्ही माझ्या मरणावरच टपलेले आहात, आमच्या प्रॉपर्टीवरती तुमचा कशाला डोळा बुवा? किंवा आम्ही आहोत तोपर्यंत आमच्या मुलांचं आपापसात सगळं चांगलं आहे, ते आम्ही गेल्यावर त्यांचं ते बघून घेतील. इथे कुणाला जज नाही करायचे, प्रत्येकजण त्याच्या विचाराने चालतो आहे. पण यातले प्रॅक्टिकल धोके लोकांना अजून माहिती नाही आहेत. आणि म्हणूनच आपण भारतीय लोक कितीही शिकलेलो असलो तरी जिथे प्रॅक्टिकली विचार करायची गोष्ट येते ना तिथे बरोबर आपण भावनिक विचार करतो आणि माती खातो. त्याच्यामुळे आता मुद्दा येतो की मृत्यूपत्र लिहिण्याचं योग्य वय काय आहे. खरं पाहायला गेलं तर योग्य वेळ कुठलीच नाही आहे आणि अयोग्य वेळही कुठलीच नाही आहे. एक उदाहरण देते. कालच माझ्याकडे माझी एक क्लायंट आली होती. तिचं विल करायचं होतं. तिचं वय वर्ष 32. तिने प्रॅक्टिकली डिसिजन घेतला. ती म्हणाली की मधुरा, माझं घर झालं आहे, माझी जमीन झाली आहे, माझी स्थावर मिळकत झालेली आहे आणि मला प्रॅक्टिकल डिसिजन घेऊन माझं विल तयार करायचं आहे. तिच्या मुली आहेत 4-5 वर्षांच्याच. म्हणजे तरी की मुलं मोठी व्हावीत वगैरे ही वाट ती बघत बसली नाही. तिने या वयात डिसिजन घेतला की माझ्यासाठी ही योग्य वेळ आहे मृत्यूपत्र करायची. त्या उलट तिचेच सासरे जे आत्ता 70-75च्या घरात आहेत, जे आत्ता कॅन्सरशी दुर्धर आजारांनी म्हणजे त्याच्यावरती लढा देत आहेत ते, पण त्यांना या परिस्थितीत सांगूनही अजूनही ते मृत्यूपत्र करायला तयार नाहीत. म्हणजे किती तफावत आहे पहा. तर याच्यावरून काय कळतं की तुम्ही कुठल्याही वयाची वाट बघत न बसता जेव्हा तुमची प्रॉपर्टी तयार होते तेव्हा तुम्ही मृत्यूपत्र करायला पाहिजे. कारण आपल्याकडे ना साधारण कसा अलिखित नियम आहे की माणूस नोकरीतून निवृत्त झाला की एक सर्टन फंड्स जॉबमधून जो मिळालेला असतो तो तयार होतो. नाव इट्स अ गुड टाईम की आता आपण मृत्यूपत्र लिहून ठेवूयात म्हणून. पण खरं तर मृत्यू तुमचं वय, तुमची रिटायरमेंट वगैरे बघून येत नाही. आणि आजकालचं जग, आजकालचं आरोग्य लोकांचं अशा पद्धतीने बदलतं आहे की कुठलीच शाश्वती आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही वयाच्या 30शीत असाल, वयाच्या 50शीत असाल, वयाच्या 25शीत असाल, तुमची एक सर्टन अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी तयार झाली की तुम्ही मृत्यूपत्र लिहून ठेवायला पाहिजे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एवढ्या लहान वयात मृत्यूपत्र लिहिल्यानंतर आम्ही काही तेवढ्यावरच थांबणार नाही आहोत, आमची प्रगती होईल, कालांतराने आमच्या मालमत्तेत घट होऊ शकते, वाढ होऊ शकते, तर मग त्याचं कसं करायचं? याच्यावरही उपाय आहे. कायद्यात असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की फक्त मृत्यूपत्र एकदाच तुम्ही करू शकतो. जेव्हा जेव्हा म्हणजे कालांतराने तुमच्या मालमत्तेत बदल झाले किंबहुना तुमच्या नातेसंबंधांमध्ये बदल झाले तरी सुद्धा तुम्ही जेव्हा योग्य वाटेल तुम्हाला तेव्हा हव्या तितका वेळ तुमच्या मृत्यूपत्रात बदल करू शकता. फक्त कायदा एकच सांगतो की मृत्यूनंतर जे सगळ्यात शेवटच्या तारखेचं मृत्यूपत्र लिहिलेलं असेल तेच ग्राह्य धरलं जाईल. मग त्यातही नोटराइज्ड, रजिस्टर्ड किंवा हस्तलिखित याचा प्रश्न येत नाही. म्हणजे समजा 10 वर्षांपूर्वी रजिस्टर्ड बिल करून ठेवलेलं आहे पण शेवटच्या तारखेचं बिल जर का हस्तलिखित आहे तर ते शेवटच्या तारखेचं जे मृत्यूपत्र असेल तेच कायद्याने ग्राह्य धरलं जातं. आता मृत्यूपत्र कधी करायचं हे कळलं, वय यात आड येत नाही. प्रॉपर्टी तयार झाली की मृत्यूपत्र करायचं. पण मग हे करायचं कोणी? पहिला क्रायटेरिया आहे जी व्यक्ती वयाच्या 18 वर्षांपेक्षा मोठी आहे, कायद्याने सज्ञ नाही.
कारण सगळे निकष फॉलो करून जेव्हा आपण हे मृत्यूपत्र लिहितो तेव्हा त्याला कायदेशीर दस्तऐवजचं स्वरूप मिळतं. ते एक लीगल डॉक्युमेंट तयार होतं. त्याच्यामुळे आपल्या कायद्यात लिहिलेलं आहे की लीगल डॉक्युमेंट करण्याचा हक्क आणि अधिकार हा फक्त कायदा आणि संज्ञान असलेल्या व्यक्तीला मिळतो. म्हणून व्यक्ती 18 वर्षांपेक्षा मोठी पाहिजे. दुसरा क्रायटेरिया आहे की मृत्यूपत्र लिहित असताना ती व्यक्ती मानसिकरित्या सुदृढ पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नको. मृत्यूपत्र लिहित असताना कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं असता कामा नये किंवा कुणाच्याही दबावाखाली असता कामा नये. थोडक्यात काय की आपण काय करतो आहोत याची जबाबदारी आपल्याला कळते आहे, याची जाणीव आपल्याला आहे. अशा परिस्थितीतच ते मृत्यूपत्र केलेलं असावं, तरच ते ग्राह्य धरलं जातं. आणि तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की ज्या संपत्तीचं मृत्यूपत्र केलं जात आहे त्या संपत्तीचा जो ओरिजिनल कायदेशीर मालक असेल तोच करू शकतो. म्हणजे घरातल्या घरात मी माझ्या नवऱ्याचं मृत्यूपत्र लिहून ठेवते किंवा मी माझ्या आईबाबांचं मृत्यूपत्र लिहून ठेवते याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे 3 क्रायटेरियाज: 18 वर्षांपेक्षा मोठी व्यक्ती, मानसिकरित्या सुदृढ आणि कायदेशीर मालक असेल. या 3 कॅटेगरीजमध्ये तुम्ही येत असाल तरच तुम्ही मृत्यूपत्र करू शकता. आता हे मृत्यूपत्र का करायचं? म्हणजे एवढं सगळं बोलणं झालं, खरं म्हटलं तर 4 ओळी लिहून काढायच्या आहेत कागदावरती, पण तरी कसा खूप मोठा परिणाम होतो ते पहा. हा एवढा सगळा खटाटोप नक्की कशाचा करायचा? मी माझ्या स्वकमाईची एवढी मेहनत करून संपत्ती कमावलेली आहे. माझ्यानंतर ती संपत्ती मला कुणाला जायला हवी आहे, कशा प्रकारे जायला हवी आहे, किती प्रमाणात जायला हवी आहे, हा माझा चॉईस आहे. हा माझा अधिकार आहे की माझी संपत्ती कुणाला आणि कशी जावी. पण तुमच्या मनातली ही इच्छा तुम्ही लिहूनच ठेवली नाही तर ती तुमची चॉईस, तुमचा जो काही मनातलं विल आपण तेवढ्यासाठीच म्हणतो त्याला, ते पूर्ण कसं होणार? म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार संपत्तीचं वाटप करायचं असेल तर तुम्हाला मृत्यूपत्र लिहून ठेवायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, बरेच जण असं म्हणतात की नाही आमची मुलं तर अगदी छान गोडी गुलाबीने राहतात, त्यांच्यात कुठलेच वाद नाही आहेत, काही नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. पण आपण गेल्यानंतर कौटुंबिक कलह होणारच नाही याची काय गॅरंटी आहे? जेव्हा आपण कुठलंही प्रॉपर्टीच्या बाबतीत डिसिजन घेत असतो तेव्हा वर्स्ट केस सिनारिओचा विचार करून आपल्याला ते लिहायचं असतं. म्हणून भविष्यात संभावित कौटुंबिक कलह टाळण्यासाठी आधीच आपण ते मृत्यूपत्र लिहून ठेवायचं. आत्ता मुलं गोडी गुलाबीने वागतायत, पण नंतर प्रॉपर्टीवरनं त्यांच्यात आपापसात भांडणं झाली तर ती सोडवायला आपण वरून खाली येणार नाही. त्याच्यामुळे ती होऊ नये याच्यासाठी आपण हे पाऊल उचलू शकतो. म्हणूनही मृत्यूपत्र लिहून ठेवायचं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्यांना ही संपत्ती का देतोय? आपल्या पुढच्या पिढीला ही संपत्ती त्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्यावरती कुठला भार येऊ नये, आपल्या परीने त्यांचं जितकं चांगलं करता येईल तितकं व्हावं या विचारानेच आपण ही संपत्ती त्यांना देत असतो. पण मग ही जर का तुम्ही लिहूनच ठेवली नाही तर आधी म्हटलं त्याप्रमाणे मग कोर्टाला किंवा सरकारला यात हस्तक्षेप करावा लागतो. आणि जेव्हा कोर्ट आणि सरकार पिक्चरमध्ये येतं तेव्हा वेळ, मानसिक कटकट आणि पैसा याचा अपव्यय हा आलाच. आता अगदीच एक उदाहरण द्यायचं म्हटलं की समजा एखाद्या व्यक्तीची 1 करोडची प्रॉपर्टी आहे. बँक बॅलन्स, शेअर्स, सिक्युरिटीज, घरदार हे सगळं मिळून समजा त्या व्यक्तीची 1 करोडची प्रॉपर्टी आहे आणि त्या व्यक्तीने मृत्यूपत्र लिहिलेलं नाही आहे. तर त्याच्या वारसदारांना त्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्यासाठी आधी कोर्टात जाऊन आम्ही त्या मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस आहोत हे कोर्टात सिद्ध करावं लागतं. आणि त्याच्या संपत्तीवरती हक्क सांगण्यासाठी कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट मिळवावं लागतं. 2 प्रकार आहेत, लीगल हेअरशिप सर्टिफिकेट आणि लीगल सक्सेशन सर्टिफिकेट. या दोन्ही गोष्टीसाठी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात. आणि मग तेव्हा जो खर्च येतो म्हणजे 1 कोटीचं पूर्ण त्या संपत्तीचं व्हॅल्युएशन असेल तर त्या प्रॉपर्टीसाठी कोर्टात सक्सेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुळात 3 ते 4% त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनच्या 3 ते 4% इतकी रक्कम त्या पिढीला, त्या वारसदारांना स्वतःच्या खिशातून कोर्ट फी म्हणून भरावी लागते. म्हणजे कोर्ट फीचा एवढा मोठा खर्च आला
त्याच्यानंतर वकिलाची वेगळी वरची फी आली, वरखर्च आला. बरं, ही सगळी प्रोसेस पूर्ण होण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष कालावधी जावा लागतो. त्याच्यासाठी कोर्टाच्या तारखांवर तारखा पडतात, ज्याच्यासाठी तुम्हाला सतत ये-जा करावी लागते. म्हणजे पैसा, वेळ, एनर्जी या सगळ्याचा आपल्या पुढच्या पिढीला होणारा अपव्यय टाळायचा असेल तर आळस न करता आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवा. कारण आपण हे सगळं पुढच्या पिढीसाठीच करतो आहोत, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मग त्यांना एवढे कष्ट तरी कशाला द्यायचे. त्याच्यामुळे स्वतःच्या चॉईसनं संपत्तीचं वाटप व्हायला पाहिजे म्हणून, कौटुंबिक कलह टाळले जावेत म्हणून, आणि आपल्या पुढच्या पिढीच्या खिशावरचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या 3 महत्त्वाच्या गोष्टींसाठी मृत्यूपत्र लिहून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यानंतर मुद्दा येतो की ठीक आहे, मृत्यूपत्र का लिहायचं हे कळलं, पण ते आता लिहायचं कसं? म्हणजे फक्त माझी ही प्रॉपर्टी आहे आणि माझी ही मुलं आहे, यांना हे देऊन टाका असं लिहून झालं म्हणजे झालं का? तर नाही. कायद्यात स्पेसिफिकली सांगितलेलं नाही आहे की मृत्यूपत्र कसं असावं, पण इतक्या वर्षानुवर्ष जशी जशी लोकांनी आपली विल लिहिलेली आहे किंवा त्यातून जे काही प्रॉब्लेम्स पुढे आलेले आहेत, काही चॅलेंजेस पुढे आलेले आहेत, त्यातून सगळं समजून उमजून एक निकष तयार झालेले आहेत, एक फॉर्मॅट म्हणू शकतो तयार झालेला आहे मृत्यूपत्राचा. तर मृत्यूपत्राच्या सुरुवातीला जी व्यक्ती मृत्यूपत्र लिहिते तिचं पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, राहायचा पत्ता, म्हणजे मग तो टेम्पररी असेल परमनंट असेल तर दोन्ही पत्ते, त्याच्यानंतर व्यवसाय काय असेल, व्यवसाय नसेल तर रिटायर्ड असेल, एखादी व्यक्ती होममेकर असेल तर ते तसं, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, या वैयक्तिक गोष्टींचा सगळ्यात पहिलेवरती उल्लेख केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो म्हणजे की मी हे मृत्यूपत्र आत्ता या क्षणी मानसिकरित्या सुदृढ अवस्थेत लिहिते आहे. मी जे लिहिते आहे त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. मी जे लिहिते आहे ते मला कळतं आहे. हे एक स्टेटमेंट स्पष्टपणे मेन्शन केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो की हे तुमचं पहिलंच मृत्यूपत्र असेल तर काहीच प्रश्न नाही, पण याच्या आधी तुम्ही चुकूनही कुठेही अगदी चिटोऱ्यावरही थोड्याफार प्रमाणातही काही का लिहिलेलं असेल ते या मृत्यूपत्रापासून आधीचं जे काही आहे ते सगळं बाद ठरवण्यात येत आहे, हे सुद्धा स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. एकदा का वैयक्तिक माहिती मानसिकरित्या सुदृढ अवस्थेत लिहित आहे आणि आधी काही लिहिलेलं असेल तर ते बाद ठरवण्यात यावं. हे मुद्दे लिहून झाले की त्याच्यानंतर येतो तुमच्या संपत्तीचा तपशील. मग त्यात येतो स्थावर मालमत्ता किती, ज्याच्यात घर, जमीन अशा गोष्टी येतात. नंतर येतं तुमचं कॅश, इन्व्हेस्टमेंट्स, शेअर्स, सिक्युरिटीज, पॉलिसीज, आणि तिसरा मुद्दा येतो म्हणजे तुमच्याकडचं सोनं, नाणं, चांदीची भांडी, दागदागिने जे काही असेल ते. आता वरच्या स्थावर मालमत्तेत सुद्धा अजून 2 गट येतात. वारसा हक्काने मिळालेली मिळकत आणि स्वकमाईची मिळकत. हे स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे, कारण वारसा हक्काने मिळालेल्या मिळकतीला वेगळे नियम लागतात आणि स्वकमाईने घेतलेल्या मिळकतीला वेगळे नियम लागतात. जर का तुमच्याकडे ती प्रॉपर्टी वारसा हक्काने आलेली असेल तर तुमच्या वारसदारांचा त्यात इक्वली हक्क असतो, पण स्वकमाईची जर का प्रॉपर्टी असेल तर त्या संबंधात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला असतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या वारसदाराला तुमची ती स्वकमाईची प्रॉपर्टी 100% द्यायची असेल तर ती देऊ शकता. कुणाला म्हणजे वारसदारांमध्ये 50-50%, 30-40% किंवा कुणाला द्यायचीच नाही आहे असाही तुमचा विचार असेल तरी तो पूर्ण अधिकार तुमच्याकडे असतो. म्हणून स्थावर मालमत्तेत वारसा हक्काने आलेली मिळकत आणि स्वकमाईची मिळकत याचं व्यवस्थित स्पष्टपणे वर्णन करणं गरजेचं आहे. बरं, यात बऱ्याचदा कसं होतं, जिथे जमीन जुमला किंवा घरदार अशी प्रॉपर्टी असते तिथे कदाचित पूर्ण ओनरशिप असते किंवा शेअर्ड ओनरशिप, को ओनरशिप असते. मग त्या केसमध्ये या मालमत्तेचा मी 100% मालक आहे किंवा या मालमत्तेत मी 50% मालक आहे, 33% मालक आहे किंवा 25% मालक आहे, हे सुद्धा स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी जर का जॉईंट प्रॉपर्टी असेल आणि
50% असं त्याचं विभाजन असेल आणि त्या 50%पैकी एकच मालक जर का मृत्यूपत्र करत असेल तर तो फक्त त्याच्या 50%पुरतंच लिहू शकतो. तो पूर्ण प्रॉपर्टीबद्दल नाही लिहू शकत. सो तो काय लिहिल की या अमुक प्रॉपर्टीमध्ये माझा नवरा, माझी बायको को ओनर आहे, मी 50% मालक आहे, तर माझ्या 50%च्या मालकीचा हक्क मी या व्यक्तीला देत आहे. सो एकदा संपत्तीचं विवरण पूर्णपणे लिहून झालं की त्याच्यानंतर तुमची यादी येते की तुमचे वारसदार कोण कोण आहेत, किती आहेत. वारसदारांच्या यादीमध्ये सुद्धा त्यांचं पूर्ण नाव, वय, जन्मतारीख आणि त्यांचं तुमच्याशी काय नातं आहे हे स्पष्टपणे नमूद करायचं आहे. आणि मग नंतर जी मिळकतीचं वर्णन वरती लिहिलेलं आहे त्यातली कोणती प्रॉपर्टी कुठल्या वारसदाराच्या नावाने किती प्रमाणात करतो आहे. म्हणजे आपला चॉईस आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या वारसदाराला मला पूर्ण 100% प्रॉपर्टी द्यायची असेल किंवा 2 वारसदार असतील 50% द्यायची असेल, 3 वारसदार असतील दोघांनाच द्यायची आहे, एकाला अजिबातच द्यायची नाही आहे, ते सगळं रीतसर नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे एक समजून घ्या की समजा एखाद्या वारसदाराला तुम्हाला काही द्यायचंच नाही आहे, मग ज्याला द्यायचंच नाही आहे त्याचं नाव तरी मी कशाला लिहू मृत्यूपत्रात, हे असं चालत नाही. कारण मग त्याचं नावसुद्धा जर का मृत्यूपत्रात नसेल तर मग ते चॅलेंजही केलं जाऊ शकतं आणि मग परत कोर्टाची पायरी चढली. सो त्याला का द्यायची नाही आहे याचं कारणही लिहून ठेवा. कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं असतं 2-3 मुलं आहेत पण एक आहे की जो आपल्या उतारवयात ढुंकूनही पाहत नाही आहे आणि एक आहे जो आपली पूर्ण काळजी घेतोय, आपल्याकडे पाहतोय, आपलं सगळं करतोय. अशा वेळेला बरेचसे लोक प्रॅक्टिकली प्लस भावनिक डिसिजन घेतात की जो माझं करतोय बुवा त्याला मी माझं हे सगळं देणार आहे, जो माझ्याकडे बघतच नाही आहे त्याला मी का माझं एवढं सगळं कमावलेलं आयतं देऊन टाकू. त्याच्यामुळे कुणाला काय देणार आहोत आणि कुणाला का देणार नाही आहोत हे सुद्धा स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुमची आणखी कुठली एक इच्छा असेल तरी ती सुद्धा त्यात तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांना समाजासाठी काहीतरी करावंसं असं वाटत असतं की माझी एवढी संपत्ती आहे, एवढी मी माझ्या वारसदारांसाठी लिहून ठेवलेली आहे, पण यातला हा काही भाग आहे हा मला समाजाच्या हितासाठी किंवा एखाद्या संस्थेला दान वगैरे करायचं आहे, तर माझ्या पश्चात माझ्या मुलांनी ही इतकी रक्कम आहे किंवा ही इतकी जागा आहे ही या अमुक संस्थेला देऊ करावी, असंही तुम्हाला काही लिहून ठेवायचं असेल तर तेही स्पष्टपणे नमूद करा. मृत्यूपत्र लिहायचं म्हणजे काय आहे की तुमच्या डोक्यातले तुमच्या संपत्तीबाबतचे जे काही विचार आहेत ते इन डिटेल स्पष्टपणे, कुठेही त्याला कन्फ्युजनची किनार नको अशा पद्धतीने ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बरेच जण, सगळेच करतात असं नाही, पण बरेच जण एक्झिक्युटर नेमतात. तर आता एक्झिक्युटर म्हणजे कोण की एक अशी आपल्या विश्वासातली व्यक्ती की जिला आपण या मृत्यूपत्राचे अधिकार देतो म्हणजे आपल्या मृत्यूनंतर ती एक्झिक्युटर व्यक्ती त्या मृत्यूपत्राचं सगळ्या वारसदारांसमोर वाचन करते आणि त्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्या सगळ्या संपत्तीचं त्या वारसदारांमध्ये योग्य पद्धतीने वाटप करते. बरं, यात एक्झिक्युटरचा काही हक्क असतो का किंवा त्याला काही मिळणार असतं का, तर नाही. तो फक्त ते वाटप करण्याचं काम करतो इतकंच असतं. आणि म्हणूनच ज्या वारसदारांचं किंवा ज्या व्यक्तींचं ॲज अ बेनिफिशियरी म्हणून आपण मृत्यूपत्रात नाव लिहिलेलं असतं ती व्यक्ती एक्झिक्युटर होऊ शकत नाही. ज्या व्यक्तींचं एवढ्यासाठी म्हटलं की बऱ्याच लोकांचा हाही विचार असतो की फक्त वारसदारांनाही देत नाही, कुणाला आपल्या मित्रपरिवारातल्या कुणाला काही द्यायचं असतं, कुणाला पूर्णच दान करायची असते, ज्याचा त्याचा चॉईस आहे. त्यामुळे अशी कुठलीही व्यक्ती जिला तुम्ही ॲज अ बेनिफिशियरी म्हणून मृत्यूपत्रात इन्क्लूड केलेलं आहे अशी व्यक्ती एक्झिक्युटर असू शकत नाही. सो त्या एक्झिक्युटरचंही मेन्शन करताना की त्या व्यक्तीचं पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, त्या व्यक्तीचा राहण्याचा पत्ता, परमनंट ॲड्रेस, टेम्पररी ॲड्रेस दोन्ही असतील तर तसे, आणि त्याचे हे पर्सनल डिटेल्स लिहून झाले की या व्यक्तीला मी या बिलसाठी एक्झिक्युटर म्हणून नेमणूक करतो आहे किंवा करते आहे, हे स्पष्ट लिहून ठेवलं की त्याच्यानंतर स्वतःची खाली सही करायची. बरं, एवढं सगळं लिहून झालं आणि झाली माझी सही करून झाली म्हणजे मृत्यूपत्र झालं का लिहून, तर नाही. जेव्हा तुम्ही मृत्यूपत्र लिहिता, तुमची सही करता, तेव्हा त्याच्यावरती 2 साक्षीदारांची सुद्धा सही लागते. कारण तुम्ही ते मृत्यूपत्र खरंच
तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीने लिहिलेलं आहे, ज्या दिवसाची तारीख टाकलेली आहे त्याच दिवशी लिहिलेलं आहे, याचं काहीतरी व्हॅलिडेशन पाहिजे. म्हणून त्यासाठी 2 साक्षीदार लागतात. तर आता साक्षीदार सुद्धा तुम्ही विचार करून निवडायला पाहिजेत, विश्वासातले निवडायला पाहिजेत. कारण फक्त ओळखीचे आहेत म्हणून त्यांनी फक्त तुम्ही सांगितलं म्हणून तिथे ते सही करतात असं नाही होत. आपण कुठे सही करतो आहोत तो कागद त्यांना पूर्ण वाचण्याचा आणि समजून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजेच काय, जे साक्षीदार तुम्ही निवडत आहात त्या साक्षीदारांसमोर तुमच्या मालमत्तेचा आणि त्याच्या वाटपाचा पूर्ण कच्चा चिठ्ठा तुम्ही ठेवणार आहात. त्याच्यामुळे असे साक्षीदार निवडा की जे तुमच्या विश्वासातले असतील. सो सगळे वैयक्तिक माहिती, मानसिकरित्या सुदृढ, आधीचे सगळे रद्दबादल, त्याच्यानंतर संपत्तीची माहिती, त्याचं वाटप कुणाच्या नावे, कशा प्रकारे, एक्झिक्युटर नेमायचा असेल तर एक्झिक्युटरचे डिटेल्स, सगळ्यात सुरुवातीला आणि सगळ्यात शेवटी ज्या दिवशी मृत्यूपत्र करतो आहोत त्याची तारीख, स्वतःची सही, त्याच्यानंतर 2 साक्षीदारांची सही, हे एवढे सगळे निकष तुम्ही पाळले की तुमचं ते मृत्यूपत्र तयार होतं आणि त्या कागदाला लीगल डॉक्युमेंटचं स्वरूप मिळतं. मग ते तुम्ही नुसतं लिहून ठेवा किंवा तुम्हाला वाटत असेल तर नोटराइज्ड करा किंवा ते रजिस्टर्ड करा. आता बरेच जण प्रश्न विचारतात की कायद्यात तर लिहिलं नाही आहे, नक्की करायचं काय आहे, पण तुम्ही काय आम्हाला सांगाल की काय केलेलं बेटर आहे. बरेच जण म्हणतात की आमच्याकडे काही कौटुंबिक वाद वगैरे होण्याची काही शक्यता नाही आहे, तर आम्ही फक्त सोयीसाठी म्हणून लिहून ठेवतो. तेही चालू शकतं, पण नोटराइज्ड केलं म्हणजे काय होतं की हे लीगल डॉक्युमेंट या व्यक्तीने या तारखेला तयार केलेलं आहे याचं सरकार दरबारी एक रेकॉर्ड राहतं. म्हणजे भविष्यात चुकूनही ते मृत्यूपत्र चॅलेंज करायची वेळ आली तर त्याचा सरकार दरबारी एक खरा कुठला तरी रेकॉर्ड आहे तो आपल्याला सापडू शकतो. त्याच्यामुळे हस्तलिखित मृत्यूपत्रापेक्षा नोटराइज्ड मृत्यूपत्राला जास्त वेटेज असतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते जर का प्रॉपरली सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर्ड केलेलं असेल तर त्याला नोटराइज्डपेक्षा सुद्धा जास्त वेटेज मिळतं. कारण हे फक्त मृत्यूपत्राच्या बाबतीत नाही आहे, कुठलंही डॉक्युमेंट हे तुम्ही रजिस्टर्ड केलं असेल किंवा नोटराइज्ड केलेलं असेल तर कोर्टात रजिस्टर्ड डॉक्युमेंटलाच जास्त वेटेज मिळतं. मग आता हे रजिस्टर्ड कधी करायचं, म्हणजे रजिस्टर्ड करण्याचा डिसिजन तुम्हाला का घ्यावासा वाटत असेल तर ऑलरेडी कुटुंबात काही भांडणं वगैरे असतील किंवा होतील अशी तुम्हाला शंका असेल तर, किंवा जर तुमची प्रॉपर्टी ही बऱ्यापैकी मोठी आहे, खूप मोठा व्याप आहे तुमच्या प्रॉपर्टीचा आणि मृत्यूपत्र तुम्ही वारंवार बदललेलं असेल तर, या 3 गोष्टींमध्ये तुमचं मृत्यूपत्र रजिस्टर्ड केलेलं बेटर. आणि अशा कंडिशन्स असतील तर त्या मृत्यूपत्राचं प्रोबेट केलेलंही बेटर. आता प्रोबेट म्हणजे काय, मृत्यूपत्र लिहून झालं इथंपर्यंत ठीक आहे, मृत्यूपत्र लिहिलं, माणूस गेला, आता त्याच्या संपत्तीचं वाटप करायची वेळ आली आहे, पण बऱ्याच ठिकाणी प्रोबेट मागितलं जातं. प्रोबेट म्हणजे काय की हे मृत्यूपत्र योग्य, खरं आणि कायदेशीर आहे हे कोर्टात सिद्ध करून घ्यायचं. आता मगाशी मी लीगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट मिळवण्याची एक प्रोसिजर सांगितली की ज्याच्यासाठी कोर्टात जावं लागतं. तशीच प्रोबेट मिळवण्याची पण प्रोसिजर आहे आणि या दोन्हीची प्रक्रिया बहुतांशी प्रमाणात एकसारखीच आहे. म्हणजे तुम्हाला प्रोबेट घ्यायला कोर्टात जायचं असेल तरीसुद्धा त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनच्या तितक्या टक्के, प्रत्येक राज्यात कोर्ट फी वेगळी असते, तितक्या टक्के कोर्टात कोर्ट फी भरावी लागते, वकिलाचा खर्च, वर खर्च वगैरे सगळा आला. पण यात ओव्हरऑल एक प्रोसिजर काय आहे की मी या व्यक्तीचा खरा वारसदार आहे किंवा आम्ही या व्यक्तीचे खरे कायदेशीर वारसदार आहोत आणि आता या संपत्तीवरती आमचा हक्क आहे, हे कोर्टात तुम्हाला जाऊन सिद्ध करावं लागतं. तसं कोर्टात पिटिशन फाईल करावं लागतं. मग तुम्ही कोर्टात पिटिशन फाईल केल्यानंतर कोर्ट ऑर्डर काढतं की तुम्ही पेपर पब्लिकेशनमध्ये नोटीस द्या. मग पेपर पब्लिकेशनमध्ये नोटीस जाते की या मृत व्यक्तीचे आम्ही वारसदार आहोत आणि त्यांच्या संपत्तीवरती हक्क सांगण्यासाठी आम्ही अमुक कोर्टात अमुक नंबरचा दावा दाखल केलेला आहे. तर आमच्या व्यतिरिक्त या मृत व्यक्तीचे या जगात आणखी कोणी वारस असतील तर त्यांनी या अमुक तारखेला या कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडावं. मग आता समजा अशी एखादी व्यक्ती आलीच
ती खरी की खोटी हा नंतरचा मुद्दा आहे, पण फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा जी बेसिक प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी 6-7 महिन्याचा कालावधी लागतो, तीच प्रोसिजर मग हनुमानाच्या शक्तीसाठी लांबत जाते. मग हे सगळं जंजाळ अवॉइड करण्यासाठी एक कागद घ्या, लिहून काढा, सह्या करा, हवं तर नोटरी रजिस्टर करा, नाहीतर नका करू. मी सगळ्यात सुरुवातीला म्हटलं होतं हे सगळं आपण सोयीसाठी करतो. आता प्रोबेटचा विषय म्हणाल की प्रोबेट हे करावंच लागतं का? आधी एक होतं की प्रोबेट करावं लागतं वगैरे, पण आता प्रोबेट करण्याचं काही कंपल्शन नाही आहे आपल्यावर. पण तरीही परत कायद्यात काही लूपहोल्स असतात आणि जे लोक पकडतात किंवा ज्यांच्याकडे अथॉरिटी असते, जसं सरकार दरबारी असेल, बँकांमध्ये असेल, अशा लोकांकडे जिथे तुमच्या प्रॉपर्टीचं वाटप करणं किंवा ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर करणं, तुमच्या हातात देणं याची अथॉरिटी असते ना, ते त्यांचे वेगळे वेगळे नियम लावतात. आता एक उदाहरण सांगायचं झालं तर माझे क्लायंट होते ज्यांचा खूप मोठा असा टेक्स्टाईल एक्सपोर्टचा बिझनेस आहे. त्यांचं एक फॉरेन कंट्रीसोबत डील व्हायचं होतं. त्यांचा हा एवढा मोठा पसारा, त्यांचा व्यापार हा त्यांच्या आईच्या नावावर होता. आईने मृत्यूपत्र करून ठेवलं होतं, जे नोटराइज्ड केलेलं होतं. आई गेली, त्याच्यानंतर ते मृत्यूपत्र कोर्टातून त्याचं प्रोबेट करून घेतलं गेलं आणि एवढं सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण झालेलं असतानाही, म्हणजे पहा, विल पण होतं, त्याचं प्रोबेटही केलेलं होतं, पण एखादं फॉरेन देशाशी एक्सपोर्टचं डील व्हायचं असेल तर सरकारचेही काही निकष पाळावे लागतात. तेव्हा ज्या सरकारने कायदा बनवला त्याच सरकारने यांना अट घातली की कोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन. सो जिथे त्यांनी प्रोबेट केलंय, विल केलंय, प्रोबेटसाठी ऑलरेडी इतका पैसा खर्च केलेला आहे, त्यांना परत सक्सेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली. पण जशी प्रक्रिया क्लिष्ट असू शकते किंवा काही लोक त्रास देऊ वृत्तीचे असतात, तसेच काही लोक चांगलेही असतात. तर ज्या कोर्टात, ज्या जजच्या समोर ही सक्सेशन सर्टिफिकेटची केस गेली होती, त्यांच्यासमोर म्हणणं मांडलं की ऑलरेडी प्रोबेट केलेलं आहे, त्या प्रॉपर्टीसाठी एवढा पैसा भरलेला आहे, बरं दोन्ही गोष्टीसाठी प्रक्रिया साधारणपणे सारखीच आहे, ती पण पूर्ण केलेली आहे, तर आता तुम्ही आम्हाला हे परत रिपीट करायला लावू नका, तुम्ही फक्त सक्सेशन सर्टिफिकेट देऊन टाका. तर आता जजनी पण विचार केला आणि त्यांनाही योग्य वाटलं. फक्त ते म्हणाले की आपण पूर्ण प्रक्रिया तरी संपवू नाही शकत किंवा ती आपण त्याला सूट नाही देऊ शकत, आपण कोर्ट फीला सूट देऊयात, पण तुमची प्रक्रिया फास्ट ट्रॅकमध्ये करून घेऊयात. त्यांना 1 महिन्यात सक्सेशन सर्टिफिकेट मिळालं. त्याच्यामुळे थोडंसं मृत्यूपत्र आणि प्रॉपर्टीशी असे काही विषय आहेत की जे आपण कितीही आपल्या परीने टेक्निकली करेक्ट लिहून ठेवायचे, करून ठेवायचे जरी म्हटले, तरी समोरची अथॉरिटी आपल्याकडे कशा पद्धतीने काय डॉक्युमेंट्स मागेल आणि आपलं काम किती सोपं करेल हे अजूनही आपल्या हातात नाही. म्हणजे बँकांचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला प्रत्येक ठिकाणी आपण नॉमिनी लावतो, करेक्ट आहे. आपल्याला वाटतं की नॉमिनी लावलं म्हणजे काम पूर्ण झालं, पण नॉमिनी हे फक्त टेम्पररी आहे. नॉमिनीला पैसे मिळू शकतात किंवा पैसे काढण्याचा अधिकार असू शकतो, पण नॉमिनी मालक नाही. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या बँक अकाउंटला आपल्या एका वारसदाराचं नाव नॉमिनी म्हणून लिहिलेलं आहे, पण दुसऱ्या वारसदाराचं नाव त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे, तर त्या नॉमिनीला फक्त पैसे काढण्याचा हक्क मिळतो, पण त्याच्यावरती मालकी हक्क ज्याचं नाव बिलमध्ये लिहिलेलं आहे त्याचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही नॉमिनी करताना सुद्धा किंवा तुमचं मृत्यूपत्र लिहित असताना सुद्धा कुठल्या बँकेत कुठल्या इन्व्हेस्टमेंटसाठी कुणाचं नाव नॉमिनी म्हणून टाकलेलं आहे, त्याच व्यक्तीचं नाव आपण मालक म्हणून लिहितो आहोत का किंवा दुसऱ्या व्यक्तीचं नाव मालक म्हणून लिहितो आहोत का, आणि मग ते का लिहितो आहोत हे सुद्धा इन डिटेल स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. आपण आपल्या परीने जितकं सोपं सोयीचं करता येऊ शकतं तितकं आपण करायचं. बाकी समोरच्या अथॉरिटीने आपल्याला आयत्या वेळेला कितीही पळावलं तरी त्या क्षणी मग आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी राहत नाहीत. पण आपण आपल्याकडनं प्रयत्न म्हणून जितकं सोयीचं आपल्याला करता येईल तितकं करून ठेवायचं. आणि म्हणूनच मृत्यूपत्र हे लिहून ठेवाच. स्वतःचं लिहायचं म्हणजे स्वतः तुम्हाला विश्वास असेल की मी हे लिहू शकतो व्यवस्थितपणे, स्वतः लिहा. जिथे तुम्हाला वाटेल की नाही
मला अगदी ॲक्युरेट पाहिजे, अप टू द मार्क पाहिजे, जिथे मला लीगल हेल्प पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या वकिलाला भेटू शकता, त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता किंवा त्यांच्या थ्रू लिहू शकता. आणि एकदा का मृत्यूपत्र तुमचं रेडी झालं, आता प्रत्येक आजकालची पिढी म्हणा किंवा आजकालची जनरेशन अशी आहे की आपण कुटुंबात सगळ्यांना सगळंच माहिती असतं. म्हणजे आईवडिलांनी मृत्यूपत्र केलं तरी ते त्यांनी मुलांना सांगून ठेवलेलं असतं की आम्ही केलेलं आहे, हे इथे इथे लिहून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला ते नसेल सांगायचं तर एक कॉपी तुम्ही स्वतःजवळ, एक कॉपी तुम्ही एक्झिक्युटर नेमला असेल तर त्याच्याजवळ, किंवा एक्झिक्युटर नेमला नसेल आणि तुम्ही वकिलाकडनं मृत्यूपत्र करून घेतलेलं असेल तर एक कॉपी ती त्या वकिलाजवळ, या तुम्ही अशा 2-3 कॉपीज लिहून ठेवू शकता. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सोय. सोयीसाठी लिहून ठेवा. आत्ता कष्ट पडतील, आत्ता थोडासा खर्च येईल, पण भविष्याच्या सोयीसाठी म्हणून मृत्यूपत्र लिहून ठेवा. वय बघू नका. आता इथे जे जे उपस्थित आहे, तुम्ही केलेलं नाही आहे तर आत्ताच तयारीला लागा, मृत्यूपत्र करायला घ्या. आणि फक्त तुम्हीच नाही, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सगळ्यांना सांगा की इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज मृत्यूपत्र लिहून ठेवणं किती गरजेचं आहे, कारण हे सगळ्यांच्याच सोयीचं आहे. थँक्यू. हां बोला. पत्र केल्यानंतर 2-4 वर्षाने ते गोष्ट मागले हां की त्याला चॅलेंज करायला किती वेळ, किती म्हणजे केव्हा करू शकतो किंवा केव्हा नाही करू शकतो, त्याची काही मर्यादा आहे का? आपल्या कायद्यात लिमिटेशन ॲक्ट म्हणून आहे. म्हणजे लिमिटेशन ॲक्टमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी जर का कोर्टात केस करायची असेल किंवा एखादी गोष्ट चॅलेंज करायची असेल तर कॉज ऑफ ॲक्शन घडल्यापासून किती दिवसात ती आपण कोर्टात केस फाईल करू शकतो याची एक मॅक्झिमम लिमिट दिलेली आहे. जिथे पैशांचा वगैरे व्यवहार येतो तेव्हा शक्यतो 3 वर्षांपर्यंतचा वगैरे मुभा दिलेली आहे की 3 वर्षांपर्यंत तुम्ही ते चॅलेंज करू शकता. पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला कोर्टात जाता येत नाही असं आहे का? तर नाही. मग तिथे माफीनामा आधी कोर्टात फाईल करावा लागतो की आम्हाला ही केस फाईल करण्यासाठी उशीर का झाला, हे तुम्हाला कारण कोर्टात पटवून द्यावं लागतं. मग तो उशीर जो झालेला आहे तो आम्हाला माफ करून द्या, किती दिवसांचा उशीर झालेला आहे हे सगळं कोर्टात मांडावं लागतं. मग कोर्टाने जर का तुमचा तो उशीर मान्य केला आणि माफ केला तर मग तुम्हाला ती केस पुढे इनिशिएट करता येते. फी करत असताना मानसिकदृष्ट्या सुदृढ पाहिजे असं. तर ही मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे ही कोण डिक्लेअर करणार आणि कशावरून समजणार की मानसिकदृष्ट्या सुदृढ? त्याच्यासाठी बरेच जण जोडतात किंवा नाही जोडत मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊन ते जोडू शकता. आणि खास करून जर का तुम्ही तुमच्या उतारवयात मृत्यूपत्र करत आहात तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घेऊ शकता की हा व्यक्ती माझा पेशंट आहे आणि ही व्यक्ती जे काही आत्ता करते आहे किंवा मृत्यूपत्र करते आहे त्याच्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या योग्य स्थितीत आहे आणि ते मृत्यूपत्र लिहिण्यासाठी तो एलिजिबल आहे. हे एक मेडिकल सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्याला जोडू शकता. मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरकडनं घ्यायचं असेल ते आपल्या नात्यातलं असेल तर चालतं का? चालतं. फक्त कुठलाही व्यक्ती तो तुमचा बेनिफिशियरी असता कामा नये. ओके. म्हणजे तुम्ही एक्झिक्युटर नेमताना जसा बेनिफिशियरी घेत नाही, साक्षीदार घेताना जसा बेनिफिशियरी घेत नाही, तसंच डॉक्टर नेमताना सुद्धा तो तुमचा बेनिफिशियरी असता कामा नये. पण तो तुम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणाला आणि साक्षीदार सारखे सारखे असू शकतात का? शक्यतो वेगळे ठेवलेले वेगळे. थँक्यू. बिल झाल्यानंतर तो मृत्यू पावला आणि काही दिवसात हे सगळं हे करण्याच्या अगोदर तो एक्झिक्युटिव्ह पण मृत्यू पावला. हां. मग त्यावेळेला काय? त्यावेळेला एक्झिक्युटर जरी नसला तरी मग बेनिफिशियरी आपापसात त्याचं वाटप व्यवस्थितपणे करून घेऊ शकतात. किंवा जर का सामंजस्याने कुणाला करायचं असेल ना तर एक्झिक्युटर नसला तरी करून घेऊ शकतो. पण कुणाला फाटक्यातच पाय घालायचा असेल तर एक्झिक्युटर असला तरी ते मृत्यूपत्र चॅलेंज होतं आणि मग कोर्टात जातं. त्याच्यामुळे एक्झिक्युटर जरी गेला, कारण अगेन मृत्यू कुणाच्या हातात नाही आहे. एक एक्झिक्युटर गेला तर दुसरा ठेवूया, दुसरा गेला तर तिसरा ठेवूया, असं तर आपण नाही करू शकत. त्याच्यामुळे सामंजस्याने जर का त्या वारसदारांनीच आपापसात वाटप करून घेतलं तर उत्तम आहे, नाहीतर मग कोर्टात जाणं आलंच. आपण नेहमी जनरली बघतो की आपल्या देशातले जे कायदे
बरेचसे लूपहोल्स आहेत आणि आता आपण किती प्रयत्न केले की आपली जी व्हील आहे ती आपण ती इम्प्रूव्ह करू म्हणून आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा केले तरी आता जे हेड्स आहेत म्हणजे 4, 5, 6 काहीही असू शकतात त्याच्यामध्ये सगळे समजूतदार असतात असं नाही. काही असं असतं की ते सॅटिस्फाईड नसतात, काही कलह निर्माण करायच्या उद्देशाने ते काहीतरी लूपहोल्स काढून मग त्या बिलला सक्सेसफुल होऊ देत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग काय करायचं? कारण 1-2 हेअर्स ते आहेत ते कोर्टात जातील आणि एखादी मॅटर कोर्टात गेली नंतर मग ती किती ट्राय होते हे आपल्याला माहितीच आहे, वर्षानुवर्ष लागतात. त्याच्यामुळे बाकीचे जे बेनिफिशियरी आहेत त्यांना पण त्याचे बेनिफिट्स मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मग काय करावं? ही कायद्यात जे काही लूपहोल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे आलेली खरं तर हतबलता आहे. कारण एखाद्याने वाकड्यात शिरायचं म्हटलं की तो तसाही वाकड्यात शिरतो आणि जसं म्हटलं तसं की कायद्यात कुठे म्हटलेलं नाही आहे की रजिस्टर्ड बिलसुद्धा चॅलेंज नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांनी खुली मुभा दिलेली आहे की तुम्ही जे लिहाल ते मृत्यूपत्र आम्ही ग्राह्य धरतो, पण तुमच्या वारसदारांनी ते चॅलेंज केलं तर काय खरं काय खोटं हे आता तुमचं तुम्हीच कोर्टात या आणि सिद्ध करा. मग त्या केसमध्ये कोर्टात जाऊन मग जे आहे ते फेस करावं लागेल, त्याला आपल्या हातात काही राहत नाही. ती हतबलता आपल्याकडे आहेच. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि एक कुठेतरी प्रार्थना करतोय की आपल्या वारसदारांनी असं काही करू नये म्हणून. आणखीन एक प्रश्न विचारू का? आता घर कसं 50-50 नवरा बायकोंच्या नावावर म्हणजे आमच्या दोघांच्या नावावर आहे, पण बाकीचे काय असेल ते पण वेगळे, पण आम्ही दोघांचं एकत्र मृत्यूपत्र करू शकतो. जॉईंट मृत्यूपत्रही करता येऊ शकतं. मग जॉईंट मृत्यूपत्र करताना कसं करायचं की जसे पर्सनल डिटेल्स एका व्यक्तीचे लिहिले तसे ते दोघांचे येतील. प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन जे आपण लिहितो त्यात कुठल्या व्यक्तीची कुठली प्रॉपर्टी आहे हे लिहिण्यात येईल आणि कुठल्या व्यक्तीची प्रॉपर्टी कुणाला कशा प्रकारे किती प्रमाणात जाते हे लिहिणं होईल. म्हणजे जिथे एका व्यक्तीचं आपण लिहितो आहोत सेम फॉर्मॅटमध्ये फक्त 2 व्यक्तींचं एकाच मृत्यूपत्रात आपल्याला लिहिता येतं. अशा वेळेला नाही एक मिनिट या संदर्भात अशा वेळेला समजा जॉईंट केलं एक जण गेला तर जोपर्यंत दुसरी व्यक्ती हयात आहे तोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, पण कुठल्या जी व्यक्ती गेली आहे तिच्या मालकीची जेवढी संपत्ती असेल तेवढ्या संपत्तीच्या बाबतीतच ते एक्झिक्युशन होतं. म्हणजे जॉईंट प्रॉपर्टी आहे नवरा बायकोची 50-50%. समजा त्यातली एक पार्टनर आधी गेला तर दुसऱ्या पार्टनरचा 50% मालकी हक्क तसाच राहतो, पण जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीच्या 50% मालकी हक्क ज्या वारसदाराला मिळालेला आहे तो त्या 50%चा मालक होतो. म्हणजे मग नवीन वारसदार आणि जुना पार्टनर असे त्या प्रॉपर्टीचे 50-50 करून 100% मालक होतो. मृत्यूपत्र करताना एकानेच असं केलं आणि लिहिलं की ही प्रॉपर्टी आता माझ्यानंतर माझ्या पत्नीची होईल, हां, पण पत्नीच्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी कुणाला द्यावी असं मी त्याच्यात नोंद करू शकतो. लिहू शकतो. कारण ही तुमची हे आहे विल आपण आपली इच्छा आहे म्हणूनच लिहू शकतो. त्याच्यासाठी काही कंडिशन्सही टाकू शकतो. खरं पाहायला गेलं तर आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाने करतो तेव्हा आपण पूर्ण ओनरशिप ट्रान्सफर करतो आणि दुसऱ्याच्या नावे ती ओनरशिप ट्रान्सफर झाली की आपला त्याच्यावरती खरं तर काही हक्क राहत नाही. पण विलमध्ये आपण एक कंडिशन्स वगैरे टाकू शकतो बुवा की या व्यक्तीकडे सगळे हक्क राहतील जर का मुलांना ती दिली जाईल, जर का मुलांनी वडिलांचा सांभाळ केला, आईचा सांभाळ केला म्हणा, किंवा या कंडिशनमध्ये आमच्या या फॉलो केल्या तर त्यांना तो हक्क जाईल. अशा कंडिशन्सही आपण टाकू शकतो. कारण मला एक असं विशेष फार उच्च ठिकाणी सांगितलं अच्छा. की मला खात्री नाही की माझी पत्नी माझ्या मुलाला ते देईल. अच्छा. मी नव्हे मला आधी पत्नीचं हे सिद्ध करायचं आहे, त्यामुळे माझी प्रॉपर्टी पत्नीला देईल, पण पत्नीने ती नंतर मुलांना द्यावे समान किंवा काय तर ते पत्नीला अधिकार राहणार नाही त्याच्यामध्ये असं काही करता येईल. आणि शिवाय कसं तेव्हा दोघांची प्रॉपर्टी असते. म्हणजे आता समजा नवऱ्यानेच खरं कमावलंय पण आता आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे की दोघांचं मिळून असतं. मग तिला कसं काय तो हक्क म्हणजे तिला म्हणजे ज्याने कोणी कमावलेलं नाहीये पण तरी सुद्धा त्यांचं नाव नाव आहे लागलंय ना. ना. तरी नाव लागलंय, नाव लागलं की तुम्ही जी 50% झाली प्रॉपर्टी, नाव लागलंय ना. ओके बरं नॉमिनेशन विषय मला बोलायचं आहे.
चेंजेस करावा लागतो. नाही, नॉमिनेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने बदलू शकता. ऑटोमॅटिक नॉमिनेशन नाही ट्रान्सफर नाही. होत. नाही, कारण तुमचा परत अगेन तुमचा चॉईस आहे की तुमचं नॉमिनेशन तुमच्या आईच्या नावाने ठेवायचं आहे, वडिलांच्या नावाने ठेवायचं आहे, नवरा बायकोच्या नावाने ठेवायचं आहे की मुलांच्या नावाने ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जसं विलमध्ये सुद्धा आपण सतत बदल करू शकतो तसं नॉमिनेशनमध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो. ते ऑटोमॅटिक नॉमिनेशन चेंज नाही. नाही नाही मॅरेज झाल्यानंतर ऑटोमॅटिक पत्नीला जाते असं नाही 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 असं काही नाही. तुम्ही नॉमिनेशन केलं तरी मालकी हक्क हा बिलमध्ये लिहिलेल्या वारसदाराकडेच जातो. त्याच्यामुळे नॉमिनेशनमध्ये वेगळं नाव तुम्ही लिहिलं असेल आणि बिलमध्ये वेगळं नाव लिहिलं असेल तर ज्याचं नाव बिलमध्ये त्याला ते जातं. त्याच्यामुळे नॉमिनेशन वगैरे करा नका करू, बिल करून ठेवा आणि त्यात लिहून ठेवा, कारण तेच बिलमध्ये लिहिलेल्या व्यक्तीचंच नाव अल्टिमेटली ॲज अ वारसदार म्हणून लागणार आहे. सगळ्या बँकांमधनं काय म्हणतात ना अलीकडं की नॉमिनेशन केलं की तुम्ही झाले, त्यामुळे कसं झालं आता हे मृत्यूपत्र करणं गरजेचं वाटत नाही लोकांना, नाही, कारण नॉमिनेशन झालं. कारण हे माहिती नाही आहे. नॉमिनेशन हा फक्त टेम्पररी हक्क आहे की तुम्ही तुमच्या सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट्स किंवा पैसा बँकेतून काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो, पण तुम्ही त्याचे मालक होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला नॉमिनी केलेलं आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूया की मृत्यूपत्र केलेलं नाही, ठीक आहे, कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे आणलेलं आहे, पण नॉमिनेशन असल्यामुळे त्या बँकेने नॉमिनीला पैसे वगैरे देऊन टाकले, तर त्या केसमध्ये इतर जे वारसदार आहेत ते चॅलेंज करू शकतात की तू फक्त नॉमिनी आहेस, तू मालक नाही आहेस, त्याच्यामुळे तो जो पैसा आहे तो आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणजे बिलमध्ये लिहिलं असेल तरच त्या नॉमिनीला किंवा एक्झॅक्टली. आणि एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली की मी चॉईसबद्दल का बोलले, की आपल्याकडे चॉईस असतो कुणाला किती प्रमाणात प्रॉपर्टी द्यायची, पण तो चॉईस आपण नाही लिहून ठेवला आणि जेव्हा कोर्टात जातं, सक्सेशन सर्टिफिकेट किंवा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट मिळतं, तेव्हा कायद्याला सगळे सारखे असतात. त्याच्यामुळे कायद्याने, कोर्टाने तुमच्या सगळ्या वारसदारांमध्ये तुमची सगळी प्रॉपर्टी इक्वली वाटली जाते. आणि एकच अपत्य असेल तर बिल करायला पाहिजे का? हो, एक जरी असलं तरी असेल, कारण मग करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे, कारण तुम्ही केलं नाही तर त्याला कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागेल की मी एकमेव वारसदार आहे म्हणून. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक असू दे किंवा तुम्हाला अपत्य नसू दे, तुमच्या प्रॉपर्टीचं पुढे जाऊन काय होणार आहे हे तुम्ही लिहून ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणी अपत्य नसेल तर तुम्ही नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये कोणाला देऊ शकता किंवा ती समाजोपयोगी गोष्टींसाठी दान करू शकता. तुमच्या संपत्तीचं काय करायचं हा अधिकार तुमचा आहे, आणि फक्त अधिकार नाही आहे तर ते तुमचं कर्तव्यही आहे की ते योग्य मार्गाला लागलं पाहिजे. अजून एक हां, शक्यतो लिहिलेले बरे. मग अगदी FD नंबर वगैरे लिहायची गरज नाही आहे, पण तुमचा बँकेतला कस्टमर ID आहे तो लिहून ठेवला की या बँकेतल्या या कस्टमर IDशी रिलेटेड जे काही अकाउंटचे फंड्स असतील किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील त्या सगळ्या या व्यक्तीला देण्यात याव्या. समजा एक नॉन मुव्हेबल प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये असं असतं की प्रत्येक प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड असतं आणि जो कोण ओनर आहे त्याचा ते पण क्लिअरली मेन्शन केलेलं असतं. आता मगाशी तुम्ही म्हणालात की ते एक पर्टिक्युलर प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट द्यायला लागते आणि त्यांना म्हणायला लागते बाबा ही प्रॉपर्टी माझी आहे, पण जर का कुणाला या प्रॉपर्टीवर काही म्हणजे चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही पुढे यावं आणि ते चॅलेंज करावं. मग अशा पद्धतीने केलं गेलेलं चॅलेंज ते लिगली व्हॅलिड होऊ शकतं का? कारण तुमचं नाव ऑलरेडी गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये आहे की तुम्ही ओनर आहात. गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये डायरेक्ट चेंजेस होत नाही. ओके, एकदा ती व्यक्ती गेल्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणि तुमच्याकडे बिलची कॉपी असते, ती दिल्यानंतर म्युटेशन एंट्रीज किंवा 7/12 असेल तुमचा किंवा इन्क्युम्रन्स सर्टिफिकेट्स वगैरे असेल याच्यावरती चेंजेस होतात. मृत्यूपत्र केलेलं नसेल तर लिगल हेअरशिप सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुमचे प्रॉपर्टीवरती ॲज अ ओनरशिप किंवा हे म्हणून नावं लागतं. त्याच्यामुळे कोणी चॅलेंज जरी करायचं असेल तरी ती जी स्टेप आहे ती तुमचं ॲज अ वारसदारांचं नाव मालक म्हणून लागण्याच्या आधीच येते. जोपर्यंत तुमच्याकडे हातात कागद नाही आहे कायदेशीर दाखवणारा की मीच या व्यक्तीचा खरा वारसदार आहे, तोपर्यंत हे सगळे कायदेशीर बदल होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी काय करायला?
तेच मृत्यूपत्र लिहायचं नसेल लिहिलेलं तर कोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि त्या कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये जर का कोणी वारसदार आहे किंवा ही संपत्ती माझी सुद्धा आहे असं चॅलेंज केलं तर मग आता ते खरं कोण खोटं कोण पुरावे हे सगळं मग सिव्हिल केस पुढे चालत राहते हनुमानाच्या शेपटीसारखी. मग ते 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काय चालेल ते चालेल. समजा मृत्यूपत्र केलेलंच नाही आहे आणि मुलं पण म्हणजे आपापसात त्यांचे काही वाद नाही आहेत काही नाही त्यांचं सगळं आहे, मग त्यांच्या नावावर जी काही संपत्ती आहे ती होण्यासाठी काय प्रोसिजर आहे परत? सेम प्रोसिजर त्यांना कोर्टात जावं लागतं. फक्त यात असं येतं की समजा 2 वारसदार आहेत तर ते दोन्ही वारसदार हे कोर्टात पिटिशनर होतात वर्सेस नोबडी. म्हणजे त्यांना करावंच लागतं करावंच आपोआप लागतं. त्यांच्या नावाने काही तुमच्या होत नाही. कुटुंबात वाद असू देत नसू देत, एकच अपत्य असू दे, 4 वारसदार असू दे, कुठल्याही परिस्थितीत मृत्यूपत्र लिहिलेलं नसेल तर संपत्तीवरती हक्क सांगण्यासाठी कोर्टात जावंच लागतं आणि जी रिक्वायर्ड प्रोसिजर आहे ती पूर्ण करावीच लागते. पण समजा विल लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कम्प्लीट क्लिअर डिटेल्स दिलेले हम्म. अशा अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा त्यांना कोर्टात जायला लागेल का आणि ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घ्यायला लागेल नाही, का? आता सरकार दरबारी जेव्हा इमुव्हेबल प्रॉपर्टी बिलचं डॉक्युमेंट आणि डेथ सर्टिफिकेट सबमिट केल्यावरती तुमचं सरकार दरबारी त्या प्रॉपर्टीवरती म्युटेशन एंट्री वगैरे चेंज होऊन नवीन ओनर्सची नावं लागतात. अनलेस अँड अनटिल जर का रितसर मृत्यूपत्र केलेलं आहे आणि त्याला कोणी चॅलेंज करत नाही आहे तोपर्यंत कोर्टात जायची काही गरज पडत नाही. प्रोबेट जे आहे ते 3 सिटीमध्ये आधी मॅन्डेटरी होतं. तर ज्या सिटीमध्ये मॅन्डेटरी नाही आहे आता तर मॅन्डेटरीच नाही नाही. पण मग ज्या नॉन मॅन्डेटरी सिटीज आहेत तिथल्या कोर्टात सुद्धा प्रोबेट अप्लाय करू शकतो. प्रोबेट हा चॉईस आहे अगेन, असं म्हणजे म्हणणार जिथे ना, कंपल्सरी मध्ये नाही. केलं तर म्हणणार इथं नाही आहे त्यामुळे मी डोंट अप्लाय वगैरे नाही नाही असं काही नाही. दोन मुलं आहेत मला. एक तिथे बँगलोरला असतो, एक अमेरिकेत सेटल आहे. हां. त्यांनी अमेरिकेतल्या मुलांनी मला तोंडी सांगितलं आहे की मला इथल्या स्टेटमध्ये काही नको आहे. हां. तर त्यावेळेला काय एकदम लिहून द्यायचं की त्याच्याकडनं काही लिहून त्याच्याकडनं पुढे जर का वाद टाळायचे असतील तर हक्क सोड प्रमाणपत्र लिहून घ्यायचं की त्यांनी डिक्लेअर करू दे, त्यांची सही करू दे त्याच्यावरती की मी भारतातल्या माझ्या आईवडिलांच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती हक्क सांगत नाही आहे, माझा जरी काही हक्क असेल भविष्यात तरी तो मी आत्ताच सोडत आहे असं म्हणून ते हक्क सोड प्रमाणपत्र त्यांच्याकडून किंवा रिलीज सर्टिफिकेट म्हणतो आपण ते त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं. म्हणजे पुढे काही भांडायचा किंवा काही कन्फ्युजनचा स्कोप नाही राहणार. स्थावर किंवा कॅश इन्व्हेस्टमेंट्स कशाही बाबतीत किंवा त्यातही चॉईस असेल की बुवा मला कॅश किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे पण मला जमीन जुमल्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा काही घर वगैरे असेल तर त्या घरावर माझा काही हक्क राहणार नाही भविष्यात असं म्हणून जितका हव्या तेवढ्या प्रॉपर्टी पुरतं सुद्धा करू शकतो किंवा सगळ्या प्रॉपर्टीचा हक्क सोडायचा असेल तर तसंही होऊ शकतो. ना हरकतपत्र किंवा हक्क सोडपत्र असतं. जर वेगवेगळ्या शहरांमध्ये असेल चालतं. मी नोकरी केलेलं आहे. हां. सगळं नावावर आहे. पण माझ्या नावावर कोणी मला मी करू शकते का? तुम्ही विल आत्ता फक्त त्याच गोष्टींचं करू शकता ज्याच्यावर तुमचा मालकी हक्क लागलेला आहे. माझ्या कुठलाच आता म्हणजे हे नाव लागलेलं नाही, मग सरकार दरबारी जिथे तुमचा मालकी हक्क लागलेला आहे त्याच गोष्टींचं तुम्ही लिहू शकता, नाहीतर अजून नाही. इथं बेंगलोरमध्ये मृत्यूपत्र करतोय लँग्वेज कोणती असते? इंग्लिश. कारण इंग्लिश ही सोयीची का पडते, कारण आपण आता आपल्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं तर आपण सगळे महाराष्ट्रातनं वगैरे उठून इथे आलेलो आहोत. आपली बऱ्याच जणांची काही प्रॉपर्टी महाराष्ट्रात आहे, बऱ्याच जण इथे पण आहे, मिक्स ऑफ स्टेट्स आहेत. मग तुम्ही जर का रिजनल लँग्वेजमध्ये मृत्यूपत्र केलेलं असेल आणि ते तुम्हाला दुसऱ्या राज्यात एक्झिक्यूट करायचं असेल तर मग त्याचं ट्रान्सलेशन करा, मग ते ऑथोराइज्ड व्यक्तीकडनं त्याचं ट्रान्सलेशन करून घ्या. ही एक एक्स्ट्रा स्टेप वाटते. त्याच्यापेक्षा मग ते जिथे युनिव्हर्सल चालतं त्या इंग्लिश भाषेत केलेलं कधीही चांगलं. वाद नसताना डेथ सर्टिफिकेट इज सफिशियंट. वाद नसताना मृत्यूपत्र पाहिजे, फक्त डेथ सर्टिफिकेट चालत नाही. आणखीन एक हे सांगायचं की
मृत्यूपत्रात लॉकर जो असतो बँकेचा हां. त्याचा पण उल्लेख करायला पाहिजे. हो, म्हणजे कारण बँकेच्या आमच्या बाबतीत बऱ्याच आपण cases जे आहेत. काही लिहितो आहोत, म्हणजे बँकेत आपल्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, सेव्हिंग अकाउंट असेल, FDs असतील, काही सिक्युरिटीज असतील आणि लॉकर असेल, तर त्या बँकेत जे काही आहे ते सगळे कस्टमर ID टाकला की आपोआप सगळे डिटेल्स फेच केले जातात. तर त्या हिशोबाने आपण त्याची विभागणी करू शकतो. कस्टमर ID आम्ही दिलेला नाही, पण बँक ऑफ महाराष्ट्र दिस ब्रांच वगैरे असं सगळं मेन्शन केलं तर तेवढं सफिशियंट असतं. तसं म्हणजे जर का कस्टमर ID जरी दिलेला नाही आहे तरी सफिशियंट असायला हरकत नाही, कारण आपण आपल्या मृत्यूपत्रात पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर लिहिलेला आहे आणि KYC बँकेसोबत झालेलं आहे. त्याच्यामुळे ही ती व्यक्ती हे तेवढं बँकांना कळून येऊ शकतं. पण आपण जितकं सुटसुटीत आणि स्पष्टपणे लिहू तितकं चांगलं. ऑलरेडी झालेलं आहे. कस्टमर आयडी आताची हे आहे ना. आत्ताची हे आहे. नवीन आता आमचं झालेलं आहे. दोघांचं आहे समजा, तर असं आपण लिहितो की माझ्यानंतर हिला मिळावं आणि मग हिच्यानंतर मुलीला, पण त्या दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा बिल करायला लागतं ना? नाही, त्यांनी पण त्यात त्यांचं लिहून ठेवलेलंच आहे ना. हो. आणि तुमचं जे म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या बाबतीत लिहिताय फक्त, दुसऱ्या व्यक्तीला जर का काही चेंजेस करायचे असतील आत्ता असलेल्या बिलमध्ये तर मग त्यांनी नवीन बिल करावं, सेपरेट त्या व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल बिल करावं. पण जोपर्यंत चेंजेस काही वेगळे करायचे नाही आहेत तोपर्यंत एक व्यक्ती गेल्यानंतर तिचा पार्ट ऑफ मृत्यूपत्र एक्झिक्यूट होतो आणि मग दुसरी व्यक्ती गेल्यानंतर त्याचा पार्ट ऑफ मृत्यूपत्र जे काही असेल ते एक्झिक्यूट. आणि इन बिटवीन जे चेंजेस होतात ते होत असतील, तुम्हाला ते वेगळे मेन्शन करून ठेवायचे असेल तर मग नवीन मृत्यूपत्र करा. अदरवाईज ते एक्झिस्टन्समध्ये नाही हो, असं हो. आणि यातही आपण एक भविष्यातली काळजी वगैरे, म्हणजे मी बरेच क्लायंट्स माझ्याकडे हसतात की असा कोण एवढा उदार झालाय का जगात की कोणी आपल्यासाठी काही संपत्ती वगैरे सोडून गेले पण आपल्याला काही माहिती नाही आहे. पण अगेन मी म्हणते की अशा पद्धतीचं डॉक्युमेंट करताना ना आपण एक्स्ट्रीम विचार करायचा. एवढं सगळं लिहून झाल्यानंतर सुद्धा हे जे काही लिहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या मालकीची या पृथ्वी तलावर कुठल्याही प्रकारची काही संपत्ती असेल तर ती या व्यक्तीला या प्रकारे या प्रमाणात देण्यात यावी. सो हेही एक वाक्य ॲटलिस्ट मी तरी माझ्या ह्याच्यात टाकते. कारण समजा चुकून माकून नंतर असं कळलं, कारण तिसऱ्या कुठल्या व्यक्तीने त्यांच्या मृत्यूपत्रात आपल्यासाठी काही लिहून ठेवलेलं असेल आणि ते आपल्याला माहितीच नाही आहे आणि मग ते नंतर आपल्याला मिळालं तर मग त्याचं काय. त्याच्यामुळे दोन गोष्टी मी ॲड करू शकतो तुम्ही सांगितलं त्याच्यात. हां, की एक म्हणजे जसं आपण बँकेचं तुम्ही नॉमिनेशनचं म्हणाल तसं सोसायटीमध्ये पण लोक नॉमिनेशन म्हणून मुलांची नावं देतात, पण ती पण वैध ठरली जात नाही. ती मृत्यूपत्र असेल तरच ती नावं ओके करतात. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नाही सांगितलं की जेव्हा आपण वकील अपॉइंट करतो आणि आपली एक्सपेक्टेशन असतात की त्या वकिलाने ते मृत्यूपत्र एक्झिक्यूट करावं, तर वकील शक्यतो आपल्यापेक्षा लहान वकील, यंग वकील ठेवावा असं माझ्या वकिलांनी मला सांगितलं. तेव्हा म्हणजे तो म्हणाला तुम्ही- की तुझ्यावर मी गेलो तर कोण नाही, त्याच्यासाठी परत तुम्ही की ती व्यक्ती तशी विश्वासातली पाहिजे, आपल्यापेक्षा वयाने कमी पाहिजे, हे सगळे म्हणजे आकुडशिंगी बहुदुधी असं सगळंच आपल्याला शोधावं लागतं. मग त्यात वकीलही वयाने छोटा पाहिजे, एक्झिक्युटिव्हही वयाने छोटा पाहिजे. नाही पण असं म्हणू शकत नाही. आता यंग असलेले सुद्धा मी तेच म्हणलं, मी मृत्यूपत्र करतानाच म्हणजे का करायचं, कधी करायचं हे सांगताना सुद्धा आत्ताची जीवनशैली आपली इतकी बदलते आहे, आरोग्य प्रत्येकाचंच आत्तापासून इतकं बिघडतंय की काही शाश्वती राहिली नाहीये. काळ नाही, वय नाही, काही नाही. त्याच्यामुळे सगळं रामभरोसे आहे. माझ्याकडे आलेल्या प्रश्नाचे उरलेले प्रश्न एक असा होता की जरी भावंडांना समान अधिकार असलेले असले तरी एखाद्या भावाने जास्त खर्च केला आहे त्याला त्याच्या प्रपोर्शनमध्ये त्याला जास्त काही देता येत नाही. ती प्रॉपर्टी जर का तुमची स्वकमाईची असेल तर तुम्ही तो अधिकार वापरू शकता. पण स्वकमाईची प्रॉपर्टी नसेल, तुमच्याकडे ती वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी असेल तर मग तुम्हाला समानच द्यावं लागतं. हा फार गावामध्ये फरक असेल तर म्हणजे काय मी घरचं आहे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातल्या इकडे येऊन त्याच्या माईकवर सगळ्यांनाच माझा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातल्या पद्धतीप्रमाणे स्वतःचं नाव, नवऱ्याचं नाव आणि आडनाव असं चेंज केलं. पण मी हैदराबादमध्ये असल्यामुळे माझं नाव प्रकाश पिंपळे, तिचं नाव जयश्री पिंपळे, वाईफ ऑफ प्रकाश पिंपळे असं नाव वापरलं. तर काही
प्रॉब्लेम येतो का? आयडेंटिटी तुमची जिथे क्लिअर होते तिथे काहीच प्रॉब्लेम हाच प्रॉब्लेम RBI तसा तर खरं काही प्रॉब्लेम येता कामा नये हां हां नाही. कारण काय तिकडे जयश्री प्रकाश पिंगळे ते कारण महाराष्ट्रात महाराष्ट्रात फक्त जयश्री नाव लिहिलं आहे आणि तिथे वाईफ ऑफ लिहिलं आहे तरी तुमचं ते नातं तिथे खोटं नाही ना ठरत. त्याच्यामुळे जिथे तुमची आयडेंटिटी क्लिअर होते आहे तिथे हा प्रॉब्लेम याचं काही कारण नसतं. आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रकाश जयश्री पिंगळे वाईफ ऑफ प्रकाश पिंगळे असं नाव आहे. हां. RBI. खरं तर काही प्रॉब्लेम करत नाही पण जर का कुठल्या बँकेत वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर ते ॲप्लिकेट करून किंवा गॅजेट करून तेवढं चेंज करून ॲडजस्ट करून हो तेवढं चालेल. पासपोर्टवर फक्त जयश्री पिंगळेच नाही नाव नाही आहे. चालेल हा सगळ्यात भावनिक प्रश्न असल्यामुळे ना सगळ्या आपल्या मला main असं महाराष्ट्र- विचारायचं आहे, कारण माझ्याकडे संपत्ती काही नाही. अच्छा. माझं जो आत्ताचा जो बँकेचा सगळा व्यवहार आहे ती माझी मुलगी बघते ओके आणि माझ्याकडे पर्सनल काहीही नाही आहे. हां सगळं मी आहे ते होतं ते पूर्वी सगळं मुलींना वाटून दिलेलं आहे. हां तर आता त्यांना काही त्रास होईल का? त्यांना पण मी पण त्या केलेलं आहे असं नाही सांगितलं तरी चालतं. स्थावर मिळकत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही काही नाही. पण बँकांमध्ये वगैरे जे काही असेल नॉमिनी वगैरे लिहून ठेवलेलं सगळं असेल दिलेलं आहे मग काहीच problem आणि नाही. मुलगी सगळं बँकेचे व्यवहार सगळं आत्ता मुलगीच मग काही बघते. problem ऑनलाईनमध्ये बघते. मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मुलीपत्र करायची आवश्यकता नाही. निवांत राहा. जशी आयदर ऑर सर्व्हायव्हर असते एक गेला तर तुम्ही म्हणता 50% त्याचं मुलांना पण त्याचं आयदर ऑर सर्व्हायव्हर तर दुसरा व्यक्ती तो पैसा पूर्ण घेऊन येईल. पण आयदर ऑर सर्व्हायव्हर असलं तरी ते दोघं मिळून त्या ह्याचे मालक आहेत ना. नॉमिनी नाही आहे, जॉईंट होल्डर आहेत त्याचे. त्याच्यामुळे त्यात परत 50-50% आलंच. त्याच्यामुळे दुसरा सगळं नाही काढून घेऊ शकत. आयदर ऑर सर्व्हायव्हर जी आहे ती फक्त ऑपरेशनल इन्स्ट्रक्शन आहे. इट इज नॉट नॉमिनी. ती फक्त ऑपरेशनल तुमचा मालकी हक्क असा डायरेक्ट येत नाही तिथे. फक्त ऑपरेशनल गोष्टींसाठी ती सोय केलेली असते. अजून एक मी सांगतो, बँकेत तुमचं अकाउंट आयदर सर्व्हायव्हर आहे, एक जण गेला तर जो सर्व्हायव्हर आहे त्याला पैसे मॅच्युरिटी नंतर मिळतात, बरोबर? आणि जोपर्यंत तुम्ही मृत्यूपत्र बँकेला देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरचं काय म्हणायचं तुम्ही क्लेम करून ते घेऊ शकता. नंतर मृत्यूपत्रात काय असेल त्याप्रमाणे जो कोणी वारस असेल तो त्यांच्या विरुद्ध क्लेम करू शकतो. पण ॲज फार एज बँक जसं नॉमिनेशन वर्क होतं तसं हे आयदर सर्व्हायव्हर पण वर्क. म्हणजे आपोआप त्याच्यावर मालकी हक्क झाला असता त्याचा. आणि नॉमिनेशन म्हणजे ट्रस्टी. नाही नाही ते बरोबर आहे पण आयदर ऑर जेव्हा असतं तेव्हा एक जण गेला आणि दुसरा राहिला तर त्यातच होतं ना ते हो ना, सगळं. होतं. फक्त ते तुम्हाला विड्रॉ करता येत नाही. ते मॅच्युरिटी वेळेपर्यंत तुम्हाला थांबायला नाही, लागतं. ते ठीक आहे फक्त पण नाव समजा- कमी करून घ्यायचं. विड्रॉवल होऊच शकतो आहे ना. क्लेममध्ये हां, क्लेममध्ये वेगळे म्हणजे बँकेचं इकडे वेगळी आहे. आणि नॉमिनी सुद्धा खरं ना बँकेसाठी केलेली सोय आहे. सोय आहे. कारण बँकेचं काम कमी होतं आणि हे वाढत नाही. पण त्यातही प्रत्येक बँक आपले आपले वेगळे नियम लावत असते. अगदी बरोबर. म्हणजे आता ह्याचा अर्थ प्रत्येक असा माणूस म्हटलाच तरी चालेल. म्हणजे प्रत्येक बँक प्रत्येक मॅनेजर वेगळे नियम लावतो. म्हणजे नुसतं नॉमिनी असून उपयोग नाही. नाही. 2 हे मिनिटं मी असणं मध्ये आवश्यक आहे. बँकेचं उदाहरण सांगतो. बँकेतलं उदाहरण सांगतो. आमच्या बँकेत एक म्हणजे ही आपली ॲक्ट्रेस बिंदू आहे, तिच्या सासऱ्यांचं डिपॉझिट होतं आणि ते पहिल्यांदा त्यांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या नावावर होतं, प्राणलाल भीमजी झवेरी. नंतर ते बँकेत आले आणि म्हणले माझ्या मुलीचं नाव ॲड करा. आणि बँकेने काय केलं चूक की मुलीचं नाव ॲड करून नवीन सर्टिफिकेट दिलं आणि जुनं सर्टिफिकेट घेतलं नाही. अरे वा. आता जुनं सर्टिफिकेट जेव्हा प्राणलाल भीमजी झवेरी गेले तेव्हा जुनं सर्टिफिकेट त्यांच्या बायकोकडे गेलं, बरोबर? ते फक्त एका नावचं होतं आणि मुलीकडे जे सर्टिफिकेट होतं ती मुलगी घेऊन आली आणि ती म्हणली आता आय एम दी सर्व्हायव्हर, तर मला हे पैसे द्या. आता मॅच्युरिटीच्या आधी देता येत नाही, लोन पण देता येत नाही, पण चुकून आमच्या मॅनेजरने ते दिलं तिला. नंतर बायको आली आणि तिने क्लेम केलं की हे फक्त प्राणलाल भीमजी झवेरीचं नाव नाही, आय एम द नॉमिनी, म्हणजे आय एम द लीगल आहे, मग मला पैसे मिळाले आणि त्याच्यावरती लोन घेऊन बसलेले होते. अशा वेळी ती कोर्टात केस गेली आणि शेवटी ते इंडेमनिटी घेऊन दिलेलं होतं. त्याच्यामुळं धमकी दिल्यानंतर त्या मुलींनी पैसे परत आणून दिले
म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जो वारस आहे तो एकाचा ह्याच्यावरचा आहे, तो वारस कायमच राहतो. अशा वेळेला जेव्हा कॉम्प्लिकेशन होतात तेव्हा मग ते कोर्टात हे होतं. आणि बँकेने इथं केलेली चूक आहे की बिफोर मॅच्युरिटी त्यांनी त्याच्यावरती ॲक्ट करायचंच नाही. हे आफ्टर मॅच्युरिटी तो क्लॉज लागतो. फक्त ते तिच्या नावाने करून बसले असते तर झालं असतं. मग नंतर कळलं असतं काय ते वगैरे. नावाने जरी केलं असतं तरी बायको ओरिजिनल घेऊन आली, ती मोठी चूक झाली होती बँकेकडून. काय होतं, मोठ्या कस्टमरना केबिन सर्व्हिस असते, हे असते, आणि त्याला कुठं काय म्हणायचं, कोट्यानी एवढे देतो तो पैसे आणून देईल वगैरे, अशा दृष्टीने ते केलेलं असतं. पण नंतर असा घोळ होतो. म्हणजे बँक मॅनेजर वॉज पनिश. करूच नका, जी असेल ती वापरून मोकळे व्हा. बँक मॅनेजर वॉज पनिश. मला एक मलाही काही नको, मला जे वाटेल ते मी करून द्या. तुमचा पैसा घेऊन मला की इन्कम टॅक्स मी भरते ऑर्डर्स नाही आहे. पुढे येऊन अजून सगळे जण तरुण आहेत तसे पुढे येऊन बोलण्यासारखे. हॅलो, माझ्या बाबतीत बँकेने केलेली एक चूक सांगते तुम्हाला. नाही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं चुका होतात हे सांगते बरं. अमरावतीला माझे सासरे प्रसिद्ध वकील आणि युनायटेड वेस्टर्न बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि सांगली बँक या 4 बँकेचे वकील होते. आणि ते गेल्यानंतर माझे मिस्टर आधीच गेले होते त्यांच्या, पण ते गेल्यानंतर त्यांची वकिली माझी चुलत जाऊ सांभाळत होती. ती वकील झाली त्या सगळ्या बँकेची त्यांच्या जागेवर. आणि तिथल्या बँकेच्या मॅनेजरनी एकदा तिला फोन करून सांगितलं की वकील म्हणजे सिनियर वकील साहेब म्हणजे माझ्या सासऱ्यांचे पैसे काही आहेत त्यांच्या अकाउंटला, तर इतके पैसे तसेच ठेवण्यापेक्षा तुम्ही ते विड्रॉ करून घेऊन जा. तिने ही गोष्ट मला सांगितली नाही. ती माझी चुलत जाऊ, सख्खी जाऊ नाही मला. हे काम तिचं मला सांगण्याचं होतं आधी की बा बहिणी असं असं झालेलं आहे, अकाउंटला पैसे आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे सांगा वगैरे. तिने तिथून फक्त विड्रॉ स्लिप घेतली माझ्या सासूबाईंच्या सिग्नेचर शिवाय आणि त्यांना पैसे मागितले. ते त्यांनी पैसे दिले जितके होते त्यातले जे काय मिनिमम ठेवले असतील त्याच्यात, आणि ते आणून माझ्या सासूबाईंच्या हातात दिले. माझ्या सासूबाई बेडवर, त्यांना काहीही समजत नव्हतं. आणि तिने आणून ते नंतर मला सांगितलं की मी ते पैसे सासूबाईंजवळ दिले आहेत तुझ्या. तर मला म्हणे तुम्ही का बरं बोलत नाही. मी म्हटलं तू अत्यंत मोठी चूक केली आहेस, कारण त्या ते पैसे सांभाळू शकत नाही आणि तू मला न सांगता हा व्यवहार केलेला आहे. तिने नंतर त्यांची सही घेतली सासूबाईंची आणि ते विड्रॉल शीट जाऊन त्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने कोण होते ते त्यांना दिली. त्यानंतर मी बँकेत गेली आणि त्यांना विचारलं की असा रूल तुम्ही मला कुठे दाखवा की विदाऊट विड्रॉ स्लिप तुम्ही पैसे देऊ शकता इतकी अमाऊंट, हे मला दाखवा म्हटलं तुम्ही. आज म्हटलं मी तुमच्याबरोबर काही हे घेतलं, पण मी एक चांगले रीतीने मला पैसे मिळाले होते, पण असं कुठल्याही बँकेत ती करू शकत होती ना पुढे जाऊन. किंवा नाही आणि विश्वासाचा प्रश्न असतो. नाही विश्वासावर दिले हे ठीक आहे अगदी, पण हे बरोबर आहे का. म्हणजे बँकेने पण नको करायला आणि तिने पण नको. ती पण एक अमरावतीतली प्रसिद्ध वकील आहे, प्रसिद्ध वकील, अंडरस्टँडिंग आणि ती आणि नाही चोरीसाठी नाही, पण मला म्हणायचं आहे की विश्वास म्हणजे कोणावर ठेवायचा कोणावर नाही, किंवा कोणाला कोणती गोष्ट सांगायची किंवा नाही सांगायची, हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा हे त्यांची चुकी आहे. त्यांनी कशी काय बँकेची चूक आहे. आणि त्यांनी म्हटलं मी तुम्हाला चांगल्या याने सांगायला आले की ही चूक पुढे जाऊन तुम्ही करू नये.
याकरता मी तुम्हाला सांगायला आले. म्हणजे अशा चुका होतात हे सांगते. बँक पण माणूस आहे. बँक पण माणूस कधी आहे. ना रिलेशन असतात माझा प्रश्न असा आहे की एक स्थावर मिळकत आहे, मृत्यूपत्रात तुम्ही नाव लिहिलेलं आहे वारसदाराचं. तुमचा मृत्यू झाल्यानंतर तो वारसदार जो आहे तो ती स्थावर मिळकत आपल्या नावावर करण्यासाठी जे काय कन्सर्न अथॉरिटी आहे तिथे जातो. पण तुमचं मृत्यूपत्र जे आहे ते नोटराईज किंवा रजिस्टर केलेलं नाही, नुसतं हस्तलिखित आहे. सगळं लिहिलेलं आहे, व्यवस्थित आहे, त्याच्यात मेडिकल सर्टिफिकेट आहे, साक्षीदार आहे, सगळं आहे. तर ती जी अथॉरिटी आहे जी नाव चेंज करणार आहे ती असं म्हणू शकते का की हे मृत्यूपत्र व्हॅलिड आहे कशावर? नाही म्हणू शकत, कारण कायद्याने म्हटलेलं आहे की तुमचं काही रजिस्टर्डच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही ते नुसतं लिहून ठेवलेलं असेल तरी ते व्हॅलिडच आहे. जर का सगळे निकष पूर्ण लिहिलेले आहेत, सगळ्या निकषानुसार लिहिलेले आहेत तर ते व्हॅलिडच आहे. त्यांना खरं तर त्यांच्याकडे कुठली अथॉरिटी नाही आहे इनव्हॅलिड म्हणायचं. चॅलेंज किंवा मृत्यूपत्र चॅलेंज कोण करू शकतं किंवा हे इनव्हॅलिड आहे हे कोण म्हणू शकतो? तर वारसदारच म्हणू शकतात. हां, ते हे म्हणू शकतात की जे निकष पाहिजेत ते फॉलो केलेले नाही आहेत तर हे आम्ही ग्राह्य धरू शकत नाही. पण सगळ्या निकषांनुसार लिहिलेलं आहे तर कुठल्या अथॉरिटीला हे ग्राह्य नाही आहे असं म्हणता येत नाही. जसं मी मगाशी माझ्या त्या क्लायंटबद्दल सांगितलं, त्यांनी ॲडिशनल सक्सेशन सर्टिफिकेट मागितलं पण त्यांनी कुठं हे नाही म्हटलं की हे प्रोबेट ग्राह्य नाही आहे किंवा हे नोटराइज्ड बिल केलेलं आहे ते ग्राह्य नाही आहे. पण आम्हाला आमच्या प्रोसेसनुसार आम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे तर आणून द्या. सो चॅलेंज करण्याचा हक्क फक्त वारसदारांना, कुठल्या अथॉरिटीला नाही. अजून काही काही वेळा डुप्लिकेट मृत्यूपत्रही तयार केलं जातं तर त्याबद्दल मग कोर्टात केस होणार. मग जर का एकाच व्यक्तीचे 2 मृत्यूपत्र जर का चांगलीच माहिती आहे. क्वेश्चनेबल असेल तर मग त्याचा निकाल कोर्टातच लागतो की कुठलं मृत्यूपत्र खरं आणि कुठलं कायदेशीर आहे. डुप्लिकेट मृत्यूपत्र खूप मोठं हे झालं हो हो होतं आणि ते- जिथे 2 मृत्यूपत्र किंवा असं कन्फ्युजन आहे की नक्की कुठलं खरं आहे कुठलं खोटं आहे, तेव्हा मग कोर्टात जाऊन ते साक्षी पुरावे ते सगळं खेळत बसण्याशिवाय मग पर्याय नसतो. जेव्हा तू मगाशी म्हणालीस की 3 किंवा 4 मृत्यूपत्र वेगवेगळी ठिकाणी ठेवा, तर ती झेरॉक्स करून त्याच्यावर ओरिजिनल सही करून ठेवायची का तशीच पुन्हा लिहायची? नोटराइज्ड केले असतील तर तुम्ही 2-3 कॉपीज नोटराइज्ड ठेवू शकता. रजिस्टर्ड असतील तर तुम्ही त्याच्या झेरॉक्स कॉपीज ठेवू शकता. मग त्या केसमध्ये तुम्ही मृत्यूपत्रातही लिहू शकता की याची ओरिजिनल कॉपी या व्यक्तीकडे आहे, याच्या इतक्या झेरॉक्स काढलेल्या आहेत आणि त्या या व्यक्तींकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. अजून एक प्रश्न होता त्याच्यात, मृत्यूपत्र नाही आहे आणि हक्कसोड प्रमाणपत्र आहे तर ते व्हॅलिड आहे का? रिलेशन कळलं नाही. बेसिकली हक्कसोड प्रमाणपत्र हे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच करू शकतो. एकदा का हक्क सोडला की आपण एनिवेज ओनर राहत नाही. त्याच्यामुळे मग ज्या गोष्टीचे आपण ओनर नाही किंवा मालक नाही त्या गोष्टीबद्दल आपण बिलमध्ये लिहूच शकतो. पत्र लिहिलंय पण आजकाल आहे की अंगठा लावून देतात शेवटी जे वारसदारांमध्ये भांडण असतात तर ते शेवटी कोणचं मान्य होईल? अंगठा ही एक सोय आहे कारण आजकाल आपल्याकडे बायोमेट्रिक सगळीकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे शेवटचं असतं ना. ते शेवटचं असतं. पण मृत्यूपत्र लिहिल्यावरती रजिस्टर्ड मृत्यूपत्र असेल तरच तिथे अंगठा लागतो तुमचा. करेक्ट आहे. तुम्ही नुसतं लिहिलेलं असेल किंवा नोटराइज केलेलं असेल तर तिथं अंगठ्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे अंगठा आहे की नाही हा क्रायटेरिया नाही तिथे. आधीच्या डेटचं आहे मृत्यूपत्र आणि शेवटच्या डेटचं अंगठा लावून घेतलाय. कायद्यात लिहिलंय की जे शेवटच्या तारखेचं आहे ते ग्राह्य आहे. पण अंगठ्याचा जर का इश्यू असेल म्हणजे सही आणि अंगठा अशी तफावत असेल तर मग ते वारसदारांकडे तो अधिकार आहे की ते चॅलेंज करायचं की नाही. पण कायद्याने ग्राह्य हे शेवटच्या तारखेचं धरलं जातं. आता 2 फॅक्टर्स आहेत तिथे. बऱ्याच वेळेला काय होतं की आता सह्या करण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे कारण सगळं डिजिटायझेशन झालं. त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला समजा मीच आता 2 मध्ये सह्या केल्या तर त्याच्यामध्ये बऱ्याचशी तफावत येऊ शकते. दॅट इज वन थिंग ऑब्जेक्शनल. सेकंडली हे बायोमेट्रिक आता 5 वर्षापूर्वी मी जे बायोमेट्रिक दिलं होतं ते आता मला मॅच होत नाही कारण ते म्हणतात काहीतरी तुमचं झिस
त्याच्यामुळे बऱ्याचशा कारणामुळे तुमचं ते 5 वर्षापूर्वी जे बायोमेट्रिक रजिस्टर झालेलं आहे ते आताच्या बायोमेट्रिकला मॅच होत नाही. हे 2 गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्स येतात. या गोष्टींचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा मृत्यूपत्र तुमचं सही असेल किंवा म्हणजे अंगठ्याचा ठसा असेल, काही असेल, पण तो जेव्हा चॅलेंज केला जातो. आणि म्हणूनच आपण त्यासाठी सुद्धा हे ठेवतो, साक्षीदार सुद्धा तेवढ्यासाठीच ठेवलेत की सहीत फरक पडलेला असू दे, वयानुसार हात थरथरतो बुवा किंवा सही करताना गोष्टी एखादा रफार इकडचा तिकडे होऊ शकतो किंवा हे होऊ शकतो. म्हणूनच आपण ते साक्षीदार ठेवलेले असतात की याच व्यक्तीने या तारखेला लिहिलेलं आहे आणि याच व्यक्तीच्या या सह्या आहेत. म्हणूनच की आपण जे करतोय त्याचं कोणीतरी साक्षीदार पाहिजे इथे, म्हणून ते साक्षीदार असतात. मला एक म्हणणं आहे, मृत्यूपत्र केलेलं आहे पण वारसदाराला सांगितलेलं नाही, त्यांना माहितीच नाही मृत्यूपत्र केलेलं आहे. एक्झिक्युशनर आहे, एक्झिक्युशनर किंवा वकील जो आहे त्याला माहिती आहे, त्याच्याकडे कॉपीही आहे, पण तुमचा मृत्यू झाला हे ते एक्झिक्युशनरला किंवा वकिलाला वेळेवर कळले नाही. वारसदारांना तर माहितीच नाही मृत्यूपत्र केलेलं आहे, त्याने आपापसात वाटणी करून घेतली. तशी वाटणी होऊच शकत नाही, कारण म्हणजे आता एक्झिक्युटरला किंवा वकिलाला माहितीच नाही, वकिलाला म्हणजे या सिच्युएशन मध्ये काय की वारसदारांना हे माहिती की मृत्यूपत्र केलेलंच नाही, ते यात समजत आहे, तेव्हा त्यांना माहितीच नाहीये. आणि मग त्यांना माहितीच नाहीये की मृत्यूपत्र केलेलं नाहीये, तर मग कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट ठेवतात. मग जेव्हा मे बी कोर्टात केल्यावरती पेपर पब्लिकेशनची नोटीस बघून किंवा आता वकिलांकडेच केलेलं असतं तर त्यांना कोर्टातून वगैरे माहिती मिळाली आणि मग ते स्वतःहून मृत्यूपत्र पुढे घेऊन आले तरची गोष्ट वेगळी. पण जेव्हा आपण अज्ञानात आहोत की मृत्यूपत्र आपल्या आईवडिलांनी करून ठेवलंय की नाही हे आपल्याला माहितीच नाहीये, पण त्या प्रॉपर्टीचं पुढे काहीतरी घडायला पाहिजे, मग नाहीच माहिती आहे, मिळतच नाहीये, तर मग कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट. प्रॉपर्टी सोडून जाऊच नाही हे सगळ्यात मोठं सोल्युशन. पण तेही आहे ना की आत्ताच आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलं आणि आपल्याच हातात काही राहिलं नाही आणि त्यांनी आपल्याला नीट वागवलं नाही, तर ना आपण घरातले ना बाहेरचे, त्याच्यापेक्षा बरोबर पण घेऊन जाऊ शकत नाही. खायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ देऊ नये म्हणतो ना आपण, ते अगदी करेक्ट आहे. आणि या बाबतीत आपण थोडं स्वार्थी व्हायचं की आपल्याला आत्ता त्रास होण्यापेक्षा मग त्यांना फ्युचरमध्ये त्रास होतोय. तर या सगळ्याचं संपवताना मी एकच सांगेन की रवींद्रनाथ टागोर म्हणून गेले, एक ना एक चिराग अंधेरे में जलाए रखिए, सुबह होने को है माहौल बनाए रखिए. आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवतो आहोत आत्ता संपत्ती कमावून, पण मृत्यूपत्र न लिहिता त्यांचं ते भविष्य आपण अंधारातच ठेवतो. त्याच्यापेक्षा पणती लावूया आणि त्यांच्या त्या भविष्याला प्रकाशाची वाट टाकूया. त्याच्यामुळे मृत्यूपत्र लिहून ठेवा, काही मदत लागली, कधी करायचंय, कसं करायचंय, सल्ला घ्यावासा वाटला, करावंसं वाटलं, मला कधीही फोन करा, मी आहेच तुमच्या मदतीला. थँक्यू. प्रश्न आहे का तुमचा? नाही, तो नंतर आपण सादरीकरण. एकतर सगळ्यात पहिल्यांदा मधुराचे धन्यवाद, कारण तिने आपल्या सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत. मेजॉरिटी लोकांनी मृत्यूपत्र केलेलं नाही, त्याची कारणं वेगवेगळी असू शकतील. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कसं करायचं हे पण आपल्याला नीट माहिती नाही आहे, हे पण एक कारण आहे त्याच्यात. आणि मग काही शंका पण असतात, त्यामुळे आपण पेंडिंग ठेवतो की उद्या करू, मग कुणाला तरी विचारू, असं म्हणून ते राहतं. पण तिने आज डोळे उघडलेले आहेत की मृत्यूपत्र करायला वय नाही, तुम्ही कधीही करू शकता आणि ते जितक्या लवकर करता येईल तेवढं करावं. पण त्यातले सगळे बारकावे तिने व्यवस्थित सांगितलेले आहेत, लोकांच्या शंकांचं निरसन पण व्यवस्थित केलेलं आहे. तर आजी आजोबा क्लबतर्फे मी तिचं आभार मानतो. आणि आपला क्लबच्या भावी अध्यक्षा जयश्रीताई पिंपळे यांना विनंती करते की त्यांनी एक छोटीशी भेट आपल्या मधुराला द्यावी.